नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये. ही सिरीज अशा स्टुडंटसाठी आहे जे स्टुडंट काय करत आहेत, सीएचओ साठी स्पेशली प्रिपरेशन करत आहेत. या सिरीजमध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बघत असतो, जे की आपल्याला वाटतं की काय सीएचओच्या एक्झामसाठी विचारले जाऊ शकतात. ही जी सिरीज असणार ती पूर्णपणे कशी आहे, मराठीमध्ये आहे. आजचा या सिरीजचा एपिसोड किती आहे, 47th एपिसोड आहे. आणि जर याच्या मागचे जर कोणी 46 एपिसोड्स आहेत ते जर बघितले नसतील तर ते पण त्यांनी बघून घ्यायचे आहेत. ही जी सिरीज आहे ते स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून काय करत असतो, अल्टरनेट डेज घेत असतोय. तर सिरीजला सुरू करण्याच्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की कळवा. कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील, शंका असतील किंवा कुणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ जो आहे तुमच्या जास्तीत जास्त सीएचओचे प्रिपरेशन करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. युट्यूब प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहे, तिथे पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. तर आजचा जे आहे ते फर्स्ट क्वेश्चन बघण्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं की हा जो आपला सीएचओची एक्झाम जी आहे, ठीक आहे, त्याचा स्टे आलेला आहे. ठीक आहे, काही दिवसांसाठी तो स्टे आहे. पण स्टे आल्यामुळे मी असं माझ्या नोटीस मध्ये आलेलं आहे की बरेच जे स्टुडंट्स आहेत त्यांनी जे आहे ते अभ्यास करून थोडंसं बंद केलं आहे, किंवा त्यांचा अभ्यासाचा वेग जो आहे तो थोडासा मंदावलेला आहे. पण लक्षात ठेवा, हा जो आहे तो फक्त स्टे आहे, आपली एक्झाम कॅन्सल झालेली नाही. आणि ह्या स्टे पिरियडमध्ये जी मुलं जी आहेत ती रेसमध्ये पुढे जाणार, तीच त्यांनाच काय मिळणार आहे, सिलेक्शन मिळणार आहे. आणि ह्या स्टेमुळे जर कोणी स्टे घेतला, म्हणजे जर तुम्ही इथं ब्रेक दिला, गॅप दिला, तर तुम्ही जे आहे ते इथे सिलेक्शनपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याच्यामुळे इथं जे डिस्ट्रॅक्ट होणार आहे ते ऑलरेडी तुमच्या कशाच्या कॉम्पिटिशनच्या बाहेर जाणार आहेत. आणि ह्या पिरियडमध्ये जे जण कन्सिस्टंटली अभ्यास करणार आहेत, कुठल्याही प्रकारच्या डिस्ट्रॅक्शन्सला बळी न पडता अभ्यास करणार आहेत, त्यांना सिलेक्शन हे नक्की मिळणार आहे. त्याच्यामुळं प्लीज थोडंसं ते जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत त्यांच्यापासून बाजूला राहा. जे काही एक्झाम बद्दल काही अपडेट्स असतील, सीएचओ साठी असू देत किंवा दुसऱ्या एक्झामचे अपडेट्स असू दे, आम्ही तुम्हाला नक्की कळवू. ठीक आहे. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष तुमचं केंद्रित न करता तुमचं लक्ष हे फक्त आणि फक्त अभ्यासावर केंद्रित करा. बाकीच्या गोष्टी जसं की रिसेंट अपडेट्स वगैरे आहेत किंवा काही एक्झामच्या रिलेटेड अपडेट्स आल्या, नवीन एक्झाम आल्या, त्यांची जर जाहिरात असेल तर ते जे बघण्याचं काम आम्ही करू. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये डोकं लावू नका. तुम्ही तुमचं डोकं फक्त आणि फक्त अभ्यासामध्ये लावा. बाकीचे कामं करण्यासाठी आम्ही आहोत. आम्ही तुम्हाला भरवून घालणार, तुमच्या तोंडापर्यंत घास आणून देण्याचं काम आम्ही करणार, पण तुम्हाला गिळायचं, चावायचं काम हे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे प्लीज डिस्ट्रॅक्शन्सच्या बळी पडू नका. फक्त आणि फक्त अभ्यासाकडे तुमचं लक्ष जे आहे ते केंद्रित करा. तर सुरू करूया. आपला जो आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला काल होमवर्क दिलेला, बरोबर. हा जो क्वेश्चन आहे मी तुम्हाला काल मागचा जो एपिसोड होता त्यामध्ये होमवर्क दिला होता. तर बऱ्याच जणांनी काय केल्याचं आन्सर जे आहे आपल्याला करेक्ट दिलेलं आहे. तर बघूया. फॉलोइंग नॉर्मल डिलिव्हरी नर्सेस असेसिंग बर्थ कॅनल ऑफ अ प्रायमरी ग्रॅव्हिडा अँड फाउंड दॅट इंजुरीज अप टू द एनल स्फिंक्टर, शी रेकॉर्ड दिस फाइंडिंग्स ॲज. ठीक आहे. एक नर्स होती, तिने काय केलं, एक प्रायमरी ग्रॅव्हिडा जी मदर होती ती काय झाली होती, डिलिव्हरी झाली होती. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर तिने काय बघितलं की त्या मदरला पेरिनियल काय झाले, इंजुरी झाल्या. आणि त्या इंजुरीज कुठपर्यंत आहे, तर एनल स्फिंक्टर पर्यंत आहेत. ठीक आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय आहे, त्याची जी इंजुरी आहे, पेरिनियल इंजुरी, तिला काय करायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे अकॉर्डिंग टू डिग्री. तर मग आपल्याला ऑप्शन दिलेत, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री आणि फोर्थ डिग्री. याच्यापैकी कुठल्या डिग्रीचं जे आहे ती इंजुरी आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, जेव्हा आपण पेरिनियल टियर किंवा पेरिनियल इंजुरीज बघत असतो, पेरिनियल टियर किंवा पेरिनियल इंजुरी, ठीक आहे, जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याचं आपण काय करतो, ग्रेडिंग करतो. मग आपण काय करतो, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 असे आपण बघत असतो. ठीक आहे. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4 असं आपण बघतो. ग्रेड 1, ग्रेड 2 किंवा फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री असं पण म्हणतात. ठीक आहे. ग्रेड 3 आणि ग्रेड 4 त्याच आपण फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, फोर्थ डिग्री असं पण म्हणू शकतो. तर बघा, जेव्हा ती इंजुरीची सिव्हिअरिटी जी आहे, हे जे आपण ग्रेड किंवा जे डिग्रीज आहे ते कशाच्या बेसिसवर करतो आपण, डिपेंडिंग अपॉन द इंजुरीची सिव्हिअरिटी. ठीक आहे. तर इंजुरीची सिव्हिअरिटी मग आपण कसं मेजर करतो, तर जर तिची इंजुरी आहे ती व्हजायनल म्युकोजा आणि जी स्किन आहे, ठीक आहे, स्किन आहे यांच्यापुरती जर मर्यादित असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रेड 1 म्हणतो. मग ग्रेड 2 आपण कशाला म्हणतो, ग्रेड 1 आहे ना तो व्हजायनल आणि स्किन. मग ग्रेड 2 मध्ये काय होतं, तुमचं स्किन, ठीक आहे, प्लस व्हजायनल म्युकोजा प्लस पेरिनियल मसल त्याला आपण काय म्हणायचं, ग्रेड 2 म्हणायचं. मग जर तुमची इंजुरी जी आहे ती पेरिनियल मसलच्या पुढे जर गेली असेल, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्वमेंट असेल, ग्रेड 3 मध्ये स्किन प्लस
वजायनल म्युकोजा प्लस पेरिनियल मसल प्लस एनल स्फिंक्टर. ग्रेड 4 मध्ये काय काय असेल तुमचं? स्किन प्लस वजायनल म्युकोजा प्लस पेरिनियल मसल प्लस एनल स्फिंक्टर प्लस रेक्टल म्युकोजा. काय असणार आहे? प्लस रेक्टल म्युकोजा. तर बघा आपण काय बघितलं? फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री आणि फोर्थ डिग्री बघितलं. फर्स्ट डिग्री मध्ये आपण काय बघितलं? जर ती पेरिनियल जी इंजुरी आहे ती फक्त स्किन आणि वजायनल म्युकोजा इथपर्यंत मर्यादित असेल तर तिला आपण काय म्हणायचं? फर्स्ट डिग्री म्हणायचं. सेकंड डिग्री काय म्हणायचं? स्किन प्लस म्युकोजा प्लस काय पेरिनियल तुमच्या मसलची जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला काय म्हणायचं? सेकंड डिग्री म्हणायचं. आणि हे सर्व प्लस जर तुमचं एनल स्फिंक्टर हे जी जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला काय म्हणायचं? थर्ड डिग्री म्हणायचं. आणि एनल स्फिंक्टर आणि रेक्टल जी मसल आहे म्युकोजा आहे त्यांचा पण जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर आपण त्याला काय म्हणायचं? फोर्थ डिग्री पेरिनियल टियर किंवा फोर्थ डिग्री पेरिनियल इंजुरी असं आपण म्हणायचं. ठीक आहे, समजलं? ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4. तर बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की तिची इंजुरी आहे ती कुठपर्यंत आहे? एनल स्फिंक्टर पर्यंत आहे. आणि जर एनल स्फिंक्टरची इन्व्हॉल्वमेंट असेल तर आपल्याला माहिती आहे ती कुठली इंजुरी आहे? ग्रेड 3 इंजुरी आहे. कुठली इंजुरी आहे? ग्रेड 3 इंजुरी आहे. म्हणून याचा ऑप्शन काय येणार आहे? थर्ड डिग्री पेरिनियल टियर. याचं काय येणार आहे? करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्रायटेरिया फॉर प्रोलॉंग्ड लेबर इज. ठीक आहे, प्रोलॉंग्ड लेबर आपल्याला नावामध्येच काय कळते आहे की प्रोलॉंग झाले म्हणजे काय झाले? जेवढा टाइम लागायला पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त टाइम लागत असेल तर आपण काय म्हणतो? प्रोलॉंग झाला असं आपण म्हणतो. म्हणजे नावामधून थोडीशी आपल्याला काय आयडिया येत आहे की लेबर काय झालेला आहे? प्रोलॉंग झालेला आहे. म्हणजे जेवढा वेळ लेबरला लागायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त वेळ काय लागणार आहे? या लेबरमध्ये लागणार आहे असं आपल्याला नावावरून समजते. पण क्रायटेरिया काय असतो हे आपल्याला बघायला पाहिजे. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की क्रायटेरिया फॉर प्रोलॉंग लेबर. तर फर्स्ट ऑप्शन दिला आहे बघा, सर्वायकल डायलेशन इज लेस दॅन 1 सेंटीमीटर. सेकंड दिला आहे डिसेंट ऑफ प्रेझेंटिंग पार्ट इज लेस दॅन 1 सेंटीमीटर पर आवर. बोथ ए अँड बी अँड नन ऑफ द अबव. तर बघा प्रोलॉंग लेबर जो आहे तुमचा, प्रोलॉंग लेबर आपण कशाला म्हणतो हे बघूया आपण पहिले. म्हणजे काय काय क्रायटेरिया जर असतील तिथे फुलफिल होत असतील तर त्या लेबरला आपण काय म्हणूया? प्रोलॉंग लेबर असं आपण म्हणूया. बघा फर्स्ट क्रायटेरिया काय? जी तुमची फर्स्ट स्टेज ऑफ लेबर आहे आणि जी तुमची सेकंड स्टेज ऑफ लेबर आहे. ठीक आहे, सेकंड स्टेज ऑफ लेबर आहे ह्या दोन्ही जर मिळून 18 आवर्स पेक्षा जास्त होत असतील. ठीक आहे, 18 आवर्स किंवा त्यापेक्षा जास्त होत असतील तर त्याला आपण काय म्हणायचं? ते लेबर कसं आहे? प्रोलॉंग्ड लेबर आहे असं आपण म्हणायचं. त्याच्यानंतर जे तुमचं प्रेझेंटिंग पार्ट आहे, जे तुमचा प्रेझेंटिंग पार्ट आहे त्याचा जो डिसेंट आहे, डिसेंट म्हणजे काय? जो खाली येण्याची स्पीड आहे. प्रेझेंटिंग पार्ट असतो तुमचा, फॉर एक्झाम्पल तुमचं व्हर्टेक्स प्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, तर जो व्हर्टेक्स आहे तो खाली 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 जो येत असतो, डिसेंट होत असतो, तो जो डिसेंट आहे तो जर लेस दॅन 1 सेंटीमीटर पर आवर असेल. ठीक आहे, ह्याची जी स्पीड जी आहे खाली येण्याची ती जर लेस दॅन 1 सेंटीमीटर पर आवर जर असेल तर आपण काय म्हणायचं? ते लेबर कसं आहे? प्रोलॉंग लेबर आहे. ठीक आहे, किंवा मग जो तुमचा जो सर्वायकल डायलेटेशन आहे, ठीक आहे, सर्वायकल डायलेटेशन जे आहे ते जर लेस दॅन 1 सेंटीमीटर पर आवर असेल. ठीक आहे, ते सर्वायकल डायलेटेशन होत आहे ते जर एका म्हणजे एका आवर्सला किती व्हायला पाहिजे? ऍटलिस्ट 1 सेंटीमीटर प्रत्येक आवरला व्हायला पाहिजे. जर 1 सेंटीमीटर पेक्षा जर कमी होत असेल प्रत्येक आवरला तर आपण काय म्हणू शकतो? प्रोलॉंग लेबर म्हणू शकतो. मग प्रोलॉंग लेबरच्या काय काय 3 क्रायटेरिया सांगितलं मी तुम्हाला. जर फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज दोन्ही मिळून जर 18 तासापेक्षा जास्त जात असतील तर त्याला काय म्हणायचं? प्रोलॉंग लेबर म्हणायचं. जो तुमचा प्रेझेंटिंग पार्ट आहे तो जर 1 सेंटीमीटर पर आवर पेक्षा कमी गतीने जर खाली येत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? प्रोलॉंग लेबर म्हणायचं. किंवा जे सर्वायकल डायलेटेशन आहे ते जर 1 सेंटीमीटर पर आवर पेक्षा जर कमी डायलेट होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? प्रोलॉंग लेबर म्हणायचं. तर मग हे कशामुळे होऊ शकतं? तर याचे काय 3 पीज आहेत. 3 काय आहेत? पी. 3 पीज आपण म्हणतो. फर्स्ट पी कशाचा आहे? पॅसेज. ठीक आहे, पॅसेज. दुसरा टी कशाचा आहे? पॅसेंजर. आणि हा काय? पॉवर. ठीक आहे, तर पॅसेज म्हणजे कोण? जो तुमची व्हजायनल कॅनल आहे. ठीक आहे, युटरस पासून जे व्हजायनल पर्यंत जो काही पाथ आहे तो काय झाला? तो पॅसेज झाला. मग या पॅसेज मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर काय होऊ शकतं? तुमचा जो लेबर आहे तो प्रोलॉंग होऊ शकतो. मग पॅसेज मध्ये काय काय प्रॉब्लेम असू शकतो? तुमचं सर्वायकल सीपीडी असू शकतो. ठीक आहे, सर्वायकल प्रोफेशनचं काय असो डिस्प्रपोर्शन असू शकतं. किंवा काय असू शकतं? तुमचं सर्वायकल डिस्टोसिया असू शकतो.
सर्वायकल काय असू शकतो, डिस्टोसिया असतो. ह्या सारख्या जर गोष्टी असतील म्हणजे तुमचा जो पॅसेज आहे जो युटरस पासून जी वजायनल ओपनिंग आहे तिथपासून जो बच्चू युटरस मधून काय येणार आहे, वजायनल मध्ये येणार आहे, त्या पॅसेज मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, तर काय होऊ शकतं, तुमचं लेबर काय होऊ शकतं, प्रोलॉंग होऊ शकतं. त्यानंतर बघा पॅसेंजर म्हणजे कोण, तुमचा तो फिटस जो की या पॅसेजने ट्रॅव्हल करणार आहे. या पॅसेजने ट्रॅव्हल कोण करतं, तो तुमचा फिटस करतो. मग या पॅसेंजरमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो, तो जो बेबी आहे तो कसा असतो, मॅक्रोझोमिक असू शकतो. मॅक्रोझोमिक म्हणजे काय, त्याचं जे वजन आहे ते काय असू शकतं, जास्त असू शकतं, जसं की डायबिटीज मध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर जे त्याचं जे प्रेझेंटेशन आहे, ठीक आहे, तर माल प्रेझेंटेशन असेल तर म्हणजे व्हर्टेक्स सोडून जर अदर प्रेझेंटेशन असतील तर होऊ शकतं, किंवा माल पोझिशन्स, ठीक आहे, माल पोझिशन असेल तरी पण होऊ शकतं, किंवा हायड्रोसेफॅलस म्हणजे त्याचं हेड जे आहे त्याचं साईज काय असते, हायड्रोसेफॅलस मध्ये मोठे होते. आणि जर हेडची साईज मोठी झाली तर हा जो पॅसेंजर आहे या पॅसेजमध्ये काय होणार नाही, मावणार नाही. आणि तो मावणार नाही म्हणजे काय होणार नाही, तो खाली व्यवस्थित येऊ शकणार नाही. हे काय झालं आपलं पॅसेज आणि पॅसेंजर बद्दल झालं. तर पॉवर मध्ये काय असू शकतं बघा, पॉवर म्हणजेच काय, युटेराईन कॉन्ट्रॅक्शन म्हणजे तुमचे कॉन्ट्रॅक्शन काय असू शकतात, इनॲडिक्वेट असू शकतात. इनॲडिक्वेट कशामध्ये, एक तर फोर्स इनॲडिक्वेट असू शकतो त्या पॉवरचा, युटेराईन कॉन्ट्रॅक्शनचा, किंवा फ्रिक्वेन्सी इनॲडिक्वेट असू शकते. ठीक आहे, फोर्स इनॲडिक्वेट म्हणजे काय, ते कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते काय असतं, जेवढ्या फोर्सने असायला पाहिजे, जेवढे फोर्सफुली असायला पाहिजे तेवढे फोर्सफुली नाहीत. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन तर त्यांची पॉवर जी आहे, फोर्स जो आहे तो व्यवस्थित लागतोय, पण जेवढे जास्त आपल्याला कॉन्ट्रॅक्शन पाहिजे तेवढे जास्त कॉन्ट्रॅक्शन येत नाहीत. म्हणजे एका मिनिटाला 1 किंवा 2च कॉन्ट्रॅक्शन येतात, पण ते चांगले येतात, पण फक्त कसे येतात, 1 ते 2 येतात. म्हणजे काय, त्याची फ्रिक्वेन्सी कमी झालेली आहे. तर इनॲडिक्वेट काय असू शकतो, तुमचा फोर्स किंवा फ्रिक्वेन्सी दोन्ही पण, किंवा दोन्हीपैकी एक. जर इनॲडिक्वेट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रॉब्लेम कशामध्ये आहे, पॉवरमध्ये आहे. मग प्रोलॉंग लेबरसाठी काय काय कारणीभूत घटक असू शकतात, एक तर पॉवर असू शकतो, पॅसेज असू शकतो, की पॅसेंजर. या तिन्हीपैकी जो कुठलाही घटक काय असेल त्या प्रोलॉंग लेबरसाठी कारणीभूत असेल, मग आपण काय करतो, त्या दिशेने आपण काय करतो, आपली जी पुढची ट्रीटमेंट आहे ती करू शकतो. जर तुमचा पॉवरमध्ये प्रॉब्लेम असतील, ठीक आहे, पॉवरमध्ये प्रॉब्लेम असतील तर आपण काय करू शकतो, ऑक्सिटोकिक ड्रग देऊ शकतो, जसं की तुमचं ऑक्सिटोसिन वगैरे आहे ते देऊ शकतो. त्याचबरोबर मदर जर खूपच एफर्ट्स घेतले तरी पण ते काय होत नाही, बेबीचं डिलिव्हरी होत नाही, तर आपण फोर्सेप्स यूज करू शकतो. पॅसेजमध्ये जरी पण काय असेल, प्रॉब्लेम असेल तरी पण आपण काय करू शकतो, फोर्सेप्स यूज करू शकतो. किंवा आपण जे ANC पिरियडमध्ये जाईल तेव्हाच आपण काय करू शकतो, असेसमेंट करू शकतो की बाबा ही जी मदर आईला CPD होण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे, सर्वायको पेल्विक जे आहे ते डिस्प्रपोर्शन होण्याचे चान्सेस आहेत. मग तिची जी डिलिव्हरी आहे ती कशी असायला पाहिजे वगैरे आपण सगळं आपण अगोदर प्लॅन करतो. ठीक आहे, जर पॅसेंजरमध्ये प्रॉब्लेम असतील, जसं की GDMच्या मदर आहे, म्हणजे काय, जेस्टेशनल डायबिटीज मेलायटस, डायबेटिक मदर्स आहेत, त्यांच्या बेबी जे असतात ते कसे असतात, मॅक्रोझोमिक असतात, त्यांची साईज कशी असते, जास्त असते. तर मग आपल्याला काय करायला लागतं, अशा तऱ्हेने आपल्याला प्लॅन करायला लागतं की बाबा नॉर्मल डिलिव्हरी तर पॉसिबल आहे किंवा नाही आहे, मदरला सिझेरियन सेक्शन लागणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्लॅन करू शकतो. ज्यामुळे आपल्याला माहित पाहिजे की प्रॉब्लेम जो आहे तो नेमका कुठे आहे, कशामध्ये, प्रोलॉंग लेबरमध्ये. तर काय काय बघितलं आपण प्रोलॉंग लेबरमध्ये, आपण त्याची कारण बघितली 3 P's, आणि अजून काय बघितलं की क्रायटेरिया, आपण प्रोलॉंग लेबर त्याला कधी म्हणायचं. एक तर तुमचा 18 तासाच्या वर जर लागत असेल, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज दोन्हीला मिळून, किंवा तुमचा जो 1 सेंटीमीटर पर आवर जे आहे ते एक तर तुमचं काय नसेल, डिसेंट नसेल, किंवा काय नसेल, सर्वायकल डायलेटेशन नसेल. या तिन्हीपैकी जर कुठलीही जरी गोष्ट फुलफिल होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोलॉंग लेबर असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, तर मग याचा आन्सर काय येणार आहे बघा, सेकंड क्वेश्चनचं, सर्वायकल डायलेटेशन इज लेस दॅन 1 सेंटीमीटर पर आवर. बरोबर आहे का प्रोलॉंग लेबरसाठी, हे पण बरोबर आहे. डिसेंडिंग द प्रेझेंटिंग पार्ट इज लेस दॅन 1 सेंटीमीटर आवर. जो डिसेंट आहे प्रेझेंटिंग पार्टचा तो काय आहे, लेस दॅन 1 सेंटीमीटर पर आवर आहे, म्हणजे हे पण काय आपलं बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन सी जो आहे, बोथ A अँड B आपलं काय येणार आहे, करेक्ट आन्सर येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following is the side effect of long-term steroid therapy, corticosteroid therapy? एखादा पेशंट आहे, त्याला आपण काय केलंय, लॉंग टर्म कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी ठेवलाय, तर त्याच्यामुळे कुठले साईड इफेक्ट होऊ शकतात हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला एक्झोजिनस कुशिंग सिंड्रोम, एंडोजिनस कुशिंग सिंड्रोम, आणि SIADH आणि डायबिटीज इन्सिपिडस. तर बघा, एक्झोजिनस कुशिंग सिंड्रोम जो आहे तो कशामुळे होतो, एंडोजिनस कशामुळे होतो, SIADH काय आहे, आणि डायबिटीज इन्सिपिडस काय आहे. तर बघा, पेशंट कशावर आहे आपला, लॉंग टर्म स्टेरॉइड थेरपीवर आहे. म्हणजेच काय आहे, पेशंट आहे आपला लॉंग टर्म स्टेरॉइड थेरपीवर आहे. ठीक आहे, स्टेरॉइड थेरपीवर आहे. म्हणजेच पेशंटमध्ये काय होत आहे, पेशंटमध्ये काय, एक्सटर्नल जो ग्लुकोकॉर्टिकॉइडचा सोर्स आहे, एक्सटर्नल सोर्स ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड इज प्रेझेंट. आणि आपण काय केलं तर खूप
क्रोनिक पिरियड पासून आपण त्याला काय करतो, एक्सटर्नल सोर्स प्रोव्हाइड करतो. कशाचा? ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचा. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड्स एक्सेस होतं. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स काय होतात, एक्सेस होतात. आणि हे ग्लुकोकॉर्टिकॉइड जे आहे ते एक्सेस झाल्यामुळे काय होतं, तुमच्या पेशंटमध्ये आपल्याला कुशिंग सिंड्रोम बघायला मिळतो. कुठला सिंड्रोम बघायला मिळतो? कुशिंग सिंड्रोम बघायला मिळतो. हे कुशिंग सिंड्रोम 2 टाइपचे असू शकतात. ठीक आहे, 2 टाइपचे असू शकतात. एक असू शकतो एक्झोजिनस आणि एक असू शकतो एंडोजिनस. ठीक आहे. एक्झोजिनस कधी? जर तुमचे स्टेरॉइड जे आहे ते एक्सटर्नल सोर्स पासून येत असतील. ठीक आहे, तुमचे जे स्टेरॉइड्स आहेत ते एक्सटर्नल सोर्स कडून येत असतील तर त्याला आपण काय म्हणूया, एक्झोजिनस म्हणूया. आणि जे तुमचे स्टेरॉइड्स आहेत जे तर इंडोजिनस मधून येत असतील, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये येत असतील, तुमची बॉडी स्वतःची बॉडी काय करत आहे, जास्त प्रमाणामध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड्स प्रिपेअर करत आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स कोण करत आहे? बॉडी करत आहे. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणू, एंडोजिनस कुशिंग सिंड्रोम असं आपण म्हणूया. ठीक आहे, एक्झोजिनस आणि एंडोजिनस समजलं. मग इथे आपल्याला काय सांगितलंय, लॉंग टर्म थेरपीवर आहे तुमचा पेशंट. कशाच्या? ग्लुकोकॉर्टिकॉइडचा. त्याला कुठला सिंड्रोम होऊ शकतो? एक्झोजिनस होऊ शकतो. ठीक आहे, तर मग सर लॉंग टर्म जी कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी आहे, ठीक आहे, लॉंग टर्म जी कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी आहे त्याच्यामुळे अजून काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात? तर काय काय होऊ शकतात अजून प्रॉब्लेम? तर काय होऊ शकतो, तुमचा पेशंट जो आहे त्याला हायपरग्लायसेमिया होऊ शकतो. पेशंटला हायपरग्लायसेमिया होऊ शकतो. का? कारण जे तुमचे कॉर्टिकोस्टेरॉइड्स असतात ते काय करतात, बॉडीला बूस्ट करण्यासाठी मदत करतात. स्टेरॉइड्स जनरली आपल्या बॉडीमध्ये कधी सिक्रेट होतात, जेव्हा आपल्याला खूप काहीतरी एखादं अचानक काम करायचं असतं, जसं की फ्लाईट फाईट रिस्पॉन्स वगैरे जे असतात एकदम अचानक असतात आणि आपल्याला खूप क्विक रिस्पॉन्स हवा असतो, त्यावेळेस तुमचे काय करतात, बॉडीमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड्स रिलीज होतात. जसं तुमच्या मागे जर कुत्रा लागला, तुम्ही ज्या स्पीडने पळताय तसं तुम्ही नॉर्मली पळू शकत नाही. ठीक आहे, तर ते काय होतं, तसं तुमची ॲड्रिनल ग्लँड ॲक्टिव्ह होते, तुमचा फ्लाईट फाईट रिस्पॉन्स ॲक्टिव्ह होतो, त्यामुळे तुम्ही काय होतात, त्या तेवढ्या स्पीडने पळू शकता. तर कॉर्टिकोस्टेरॉइड्स जे असतात हे काय असतात, क्विक ॲक्शनसाठी आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट केले जातात आणि त्यावेळेस ते काय करतात, तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं प्रोडक्शन वाढतं, त्यामुळे काय होतं, हायपरग्लायसेमिया होतो. ठीक आहे, आणि जर एखाद्या पेशंटला तुम्ही लॉंग टर्म स्टेरॉइड थेरपीवर ठेवत असणार तर त्या पेशंटमध्ये आपल्याला हायपरग्लायसेमिया बघायला मिळतो. त्याचबरोबर पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, इम्युनो सप्रेशन बघायला मिळतं. इम्युनो सप्रेशन बघायला मिळतं. त्याची इम्युनिटी जी आहे ते काय होते, कमी होते. त्याचबरोबर काय बघायला मिळतं, ॲड्रिनल सप्रेशन बघायला मिळतं. ॲड्रिनल सप्रेशन बघायला मिळतं. ॲड्रिनल सप्रेशन का बघायला मिळतं, तर आपल्या बॉडीला काय माहित आहे की आपल्याला काय करायचं आहे, स्टेरॉइड सिक्रेट करायचे आहे. पण तुम्ही जर काय करताय, बाहेरून खूप दिवसापासून त्या बॉडीला काय करताय, स्टेरॉइड देतात. म्हणजे आपल्या बॉडीला काय कळले, बाबा आता माझ्या स्टेरॉइड तयार करण्याची या बॉडीला काही गरज नाहीये, मी शांत बसतो म्हणून काय करणार, जेणेकरून तूच तुझं बाबा आणून दे बाहेरून आम्हाला, आम्ही काय स्टेरॉइड बनवणार नाही, अशी आपली कोण म्हणते, बॉडी म्हणते. बॉडीमधली कुठली ग्लँड म्हणते, ॲड्रिनल ग्लँड म्हणते. ॲड्रिनल ग्लँड काय म्हणते, मी काय आता स्टेरॉइड बनवणार नाही, तू तुझं जे बाहेरून आणतोस की नाही तू तसंच आण, मी आता बनवणार नाही. ठीक आहे, मग ॲड्रिनल ग्लँड काय होते, इथे आपली रुसते. ॲड्रिनल ग्लँड रुसते. मग ॲड्रिनल ग्लँड रुसल्यानंतर ॲड्रिनल ग्लँड काय करते, ॲड्रिनल ग्लँड इथे रुसलेली आहे आपली, ॲड्रिनल ग्लँड रुसलेली आहे आणि तिने काय केलं, स्टेरॉइडचं प्रोडक्शनच बंद करून टाकले. स्टेरॉइडचं प्रोडक्शन काय केलं, ॲड्रिनल ग्लँडनं बंद करून टाकलं. ठीक आहे, जशी गर्लफ्रेंड रुसल्याच्या नंतर काय करत नाही, तुमची कुठलीच गोष्ट ऐकत नाही, तशी आपली ॲड्रिनल ग्लँड जी आहे ती काय करते, तुमची कुठलीच गोष्ट ऐकणार नाही. तुमच्या मागे कुत्रा लागू दे, वाघ लागू दे, ती काय करणार नाही, तिचे सिक्रेशन्स करणार नाही. मग इथे पेशंटला काय होऊ शकतो, अॅक्यूट ॲड्रिनल क्रायसिस होऊ शकतो. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, अॅक्यूट ॲड्रिनल क्रायसिस. अॅक्यूट ॲड्रिनल क्रायसिस म्हणजे काय, ॲड्रिनल ग्लँड काय करत नाहीये, ॲड्रिनल हॉर्मोन्स जे आहेत, कॉर्टिकोस्टेरॉइड्स हॉर्मोन जे आहेत ते काय करत नाही, सिक्रेट करत नाही. का? कारण ती रुसली. का रुसली? कारण तुम्ही काय केलं होतं, बाहेरून एक काय केले होते, कॉर्टिकोस्टेरॉइड बॉडीला दिले होते. मग तिचं म्हणणं काय, बाबा तू बाहेरून का घेतले, जर मी बनवते ना तर मग माझ्यापासूनच घे तू स्टेरॉइड्स. ठीक आहे, तू बाहेरून घेतलेस म्हणून आता काय करणार नाही, मी बनवणार नाही, असं कोण म्हणतं, आपली ॲड्रिनल ग्लँड म्हणते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय बघितलं की काय होऊ शकतं, लॉंग टर्म मध्ये तुमचं हायपरग्लायसेमिया होऊ शकतं, इम्युनो सप्रेशन होऊ शकतं, त्यानंतर काय होऊ शकतं, ॲड्रिनल सप्रेशन होऊ शकतं, त्याच्यामुळेच काय अॅक्यूट ॲड्रिनल क्रायसिस होऊ शकतं. त्याचबरोबर काय होऊ शकतं, ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओपोरोसिस झाल्यामुळे काय होऊ शकतं, पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर होऊ शकतं. पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स होऊ शकतात. ठीक आहे, तर हे काय आहेत, लॉंग टर्म कॉर्टिकोस्टेरॉइडचे काही काय आहेत, इफेक्ट आहेत. बॅक टू द क्वेश्चन. तर बघा आपल्याला काय बघितलं, एक्झोजिनस बघितलेलं आहे आपण. एंडोजिनस काय होतं, जर बॉडीच्या स्वतःच्या जर हॉर्मोन्सने होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, एंडोजिनस कुशिंग सिंड्रोम म्हणतो. तर SIADH काय भानगड आहे, तर बघा SIADH काय भानगड आहे बघूया. सिंड्रोम ऑफ इनअप्रोप्रिएट ADH सिक्रिशन. तुमचे जे एडीएच हार्मोन आहे तो कसा होतो, इनअप्रोप्रिएटली सिक्रेट होतोय. म्हणजे काय होतं, सिक्रेशन्स काय होतं, जास्त होतात. आणि याचं जर सिक्रेशन जास्त झाले तर काय होतं, तुमचं वॉटर रिटेन्शन होतं. बॉडी फुगल्यासारखी दिसायला लागते याच्यामध्ये पण आणि त्याच्यामध्ये पण. कुशिंग सिंड्रोम मध्ये पण काय होतं, तुमच्या बॉडी फुगल्यासारखी दिसायला लागते. कुशिंग सिंड्रोम आहे आपल्याला कशावरून कळतं,
जो पेशंट आहे त्याच्या बॉडीमध्ये काय होतं तुम्हाला सेंट्रल ओबेसिटी दिसते. काय दिसते? सेंट्रल ओबेसिटी दिसते. ठीक आहे. अजून काय दिसतं तुमच्या त्याला इथं मून फेस दिसतो. चांद समोर रोशन चेहरा. ठीक आहे. मून फेस, चांद का तुकडा. सपोज तुम्हाला ठीक आहे मुलींनो तुम्हाला जर कोणी म्हटलं की मला तुझ्यामध्ये काय दिसतोय? चंद्र दिसतोय. तर चंद्र बिंद्र काय नाही. चंद्र दिसतोय याचा अर्थ तो काय म्हणतो तुम्हाला तुम्ही कुशिंग सिंड्रोम पासून ग्रसित आहात असं तुम्हाला तो म्हणत आहे. त्यामुळे इथून पुढे जर कोणी तुम्हाला म्हटलं की बाबा तुझा चेहरा कसा आहे? चांदचा चेहरा आहे तर म्हणायचं मला कुशिंग सिंड्रोम नाहीये बाबा. ठीक आहे. त्यानंतर अजून काय दिसतं? बफेलो हम्प. बफेलो हम्प. आणि ही सेंट्रल ओबेसिटी असते आणि त्याचे लिम्स कशा असतात? थिन असतात. ठीक आहे. लिम्स कशा असतात? थिन. पण सेंट्रल कसं असतं? ओबेस असतं. मून फेस असतो, बफेलो हम्प असतो. हे आपल्याला कशामध्ये बघितलं? कुशिंग सिंड्रोम मध्ये. तर एसआयडीज मध्ये काय होतं? वॉटर रिटेन्शन होतं आणि वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया. डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया हे काय बघायला मिळतं आपल्याला? SIADH मध्ये बघायला मिळतं. फोर्थ ऑप्शन काय आपला? फोर्थ ऑप्शन आहे सॉरी एसआयडीएच मध्ये डायबिटीज इन्सिपिडस मध्ये काय बघायला मिळतं आपल्याला? फोर्थ ऑप्शन आहे आपला डायबिटीज इन्सिपिडस. DI डायबिटीज इन्सिपिडस मध्ये काय होतं? तुमचे जे त्याच्यामध्ये 3 सिम्पटम असतात. कुठलं? पॉलियुरिया, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि अजून कुठला? नॉक्च्युरिया. नॉक्च्युरिया हे 3 सिम्पटम जे आहेत आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात? डायबिटीज इन्सिपिडस मध्ये. काय होतात? पॉलियुरिया म्हणजे काय? जी युरिन जी आहे तुमची काय होते? जास्त अमाऊंट मध्ये तयार होते. पॉलिडिप्सिया म्हणजे काय? तुम्हाला काय होते? इन्क्रीज थ्रस्ट, तहान जास्त लागायला लागते. आणि नॉक्च्युरिया म्हणजे काय? जे नाईट टाइमला युरिन होते. ठीक आहे. पेशंटला काय लागतं? खूप वेळा झोपेतून उठून काय करायला लागतं? युरिनेट करायला जावं लागतं. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो? डिफिशियन्सी येते. एक तर डिफिशियन्सी किंवा रेजिस्टन्स कशामध्ये किंवा रेजिस्टन्स ऑफ ADH अँटी डायबिटिक हार्मोन जो आहे एक तर त्याची कमी तरी होते किंवा त्याचा रेजिस्टन्स येतो आणि त्याच्यामुळे काय होतं? वॉटर बॉडीमधून लॉस व्हायला लागतं. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला काय बघायला मिळतं? पॉलियुरिया बघायला मिळतं. आणि वॉटर बॉडीमधून लॉस होतोय तर आपली बॉडी काय होते? डिहायड्रेट होते. मग त्याला कंपन्सेट करण्यासाठी आपल्याला तहान लागते. त्याला काय म्हणतो आपण? पॉलिटिप्सिया म्हणतो. आणि लघवी जी आहे ते आपल्याला जास्त करून कधी बघायला मिळते? नाईट टाइमला बघायला लागते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? नॉक्च्युरिया असं आपण म्हणतो. तर हा जो क्वेश्चन होता याचा आपण काय बघितलं? आन्सर काय बघितलं? एक्झोजिनस हे आपलं काय असणार? आन्सर असणार आहे. एंडोजिनस आपण कधी म्हणू? जर बॉडीच्या स्वतःच्या हॉर्मोन्समुळे जर कुशिंग सिंड्रोम होत असेल तर त्याला एंडोजिनस म्हणू. जर बॉडीच्या बाहेरचे जर तुम्ही कोणी हार्मोन देत असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुशिंग सिंड्रोम झाला असेल तर त्याला आपण काय म्हणूया? की एक्झोजिनस म्हणूया. मग कुशिंग सिंड्रोम दिसायला कसा असतो? तर तो मून फेस असतो, कॅरेक्टरिस्टिक असतं. एक्झोजिनस सॉरी अजून काय असतं? बफेलो हम्प असतो. त्याची जी सेंट्रल ओबेसिटी असते आणि त्याचे लिम्स कसे असतात? थिन असतात. ठीक आहे. हे दोन्हीचे पण म्हणजे तो आयदर तो एक्झोजिनस असू दे किंवा एंडोजिनस असू दे. सिम्पटम तुम्हाला सेम दिसणार. फक्त डिपेंडिंग ऑन द कॉज आपण त्याला काय म्हटलं? एक्झोजिनस की एंडोजिनस असं आपण म्हटलं. तर SIADH मध्ये काय होतं? सिंड्रोम ऑफ इनअप्रोप्रिएट ADH सिक्रेशन. याच्यामध्ये काय होतं? ADH जे आहे तुमचं वाढतं. ADH वाढल्यामुळे काय होतं? वॉटरचं रिटेन्शन होतं. वॉटरचं रिटेन्शन झाल्यामुळे डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया तुम्हाला पेशंटमध्ये बघायला मिळतो. DI म्हणजे डायबेटिक इन्सिपिडस मध्ये काय होतं? तुमचं जे ADH आहे ते एकतर कमी सिक्रेट होतं किंवा बॉडीला काय होतं? त्यामध्ये रेझिस्टन्स येतो आणि त्याच्यामुळे काय होतं? तुमचं जे आहे ते युरिन जास्त बनायला लागतं, तुम्हाला तहान जास्त लागायला लागतं आणि नाईट टाइमला तुम्हाला युरिन जास्त बघायला मिळते. त्यामुळे DI चे 3 क्लासिकल पिक्चर आहेत. कुठली? पॉलिडिप्सिया, पॉलियुरिया आणि नॉक्च्युरिया. तर आपण काय बघितलं की डायबिटीज इन्सिपिडस हे तिन्ही पण आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला असणार आहे? ए जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंडरी डेटा इन रिसर्च रेफर्स टू. एखाद्या रिसर्च मध्ये जो डेटा आहे तो सेकंडरी डेटा आहे म्हणजे काय आहे? ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन आहे डेटा कलेक्टेड डायरेक्टली फ्रॉम पार्टिसिपेंट, डेटा ऑब्टेन्ड फ्रॉम एक्झिस्टिंग सोर्स लाईक बुक्स, जर्नल्स अँड रेकॉर्ड्स, डेटा कलेक्टेड थ्रू एक्सपेरिमेंट्स आणि डेटा जनरेटेड ड्युरिंग ऑब्झर्वेशन. ठीक आहे. तर बघा हा रिसर्च मधला क्वेश्चन आहे. रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स मधला. ठीक आहे. रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स मधला क्वेश्चन आहे. याच्यानुसार जेव्हा आपण एखादा डाटा जमा करतो तो जो डेटा आहे ठीक आहे डाटा किंवा डेटा काय पण म्हणावा. ठीक आहे. हा डेटा आहे. या डेटाला आपण काय म्हणतो? तर एकतर आपण तो प्रायमरी डेटा म्हणू शकतो किंवा काय म्हणू शकतो? सेकंडरी डेटा म्हणू शकतो. ठीक आहे. तो जो डेटा आहे तो त्याला आपण काय केलं? 2 याच्यामध्ये क्लासिफाय केलं. कशावरून? डिपेंडिंग ऑन जो डेटा आहे तो फ्रेश आहे की जुना आहे. म्हणजे जर तो डेटा असेल तो फ्रेश आहे, फर्स्ट हँड आहे, फर्स्ट हँड त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी डेटा म्हणतो. म्हणजे तो डेटा आहे तो त्या डेटाची ओनरशिप तुमची आहे. तो डेटा तुम्ही स्वतः काय केलेला आहे? गॅदर केला. त्याला काय म्हणायचं? आपण प्रायमरी डेटा म्हणतोय. सेकंड डेटा म्हणजे काय? असा डेटा जो काय आहे ऑलरेडी काय आहे? अवेलेबल आहे. ऑलरेडी काय आहे? अवेलेबल आहे. याला आपण काय म्हणतो? सेकंडरी डेटा म्हणतो. प्रायमरी डेटा मग तुम्ही कशामधून तुम्ही आणू शकताय? तुमच्या ऑब्झर्वेशन मधून, स्वतःच्या तुमच्या ऑब्झर्वेशन मधून. तुम्ही कुणाचा तरी इंटरव्ह्यू घेतला. ठीक आहे. तुम्ही कुणाचा तरी इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच्यामध्ये जो तुम्हाला डेटा मिळाला तो
तर तुम्ही काय केला, कुठला तरी एक्सपेरिमेंट केला, तुम्ही काहीतरी एखादा एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटचा जो रिझल्ट आला, तो जो रिझल्ट आहे तो तुमच्या मालकीचा आहे, तुमच्या स्वतःच्या मालकीचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः मेहनत घेतलेला आहे. त्यामुळे जे काही आउटकम निघले त्याचे मालक कोण असणार, तुम्ही असणार. मग त्यासाठी तुमच्यासाठी तो डाटा कुठला झाला, प्रायमरी डाटा झाला. पण तोच डाटा जर मी यूज केला तर तो काय झाला, सेकंडरी डाटा यूज झाला. का? कारण एक्सपेरिमेंट तुम्ही केला, आउटकम्स तुमचे आहेत, रिझल्ट तुमचे आहेत, ते तो काय केलं, मी यूज केला. ठीक आहे. मी कसा यूज केला, तुम्ही काय केलं, कुठल्या तरी जर्नलमध्ये ते छापलं. ठीक आहे. तुमचे जे आउटकम्स आहेत, तुमचे जे रिसर्च आहे, तुम्ही कुठल्यातरी जर्नलमध्ये पब्लिश केले आणि मी काय केलं, ते जाऊन ते जर्नल वाचलं. मग तो काय झाला, माझ्यासाठी काय झाला, तिथे सेकंडरी डाटा झाला. का? कारण तो तुम्ही बनवलेला आहे, त्याच्यामध्ये माझा मालकीचा हक्क आहे का, माझा मालकीचा हक्क नाहीये. मग प्रायमरी डेटामध्ये काय असतो, तो जो डेटा असतो त्या डेटाचा मालकी हक्क तो माणूस स्वतः असतो, ज्याने काय केला, तो डेटा बनवलेला आहे. मग तो त्याचं स्वतःचं ऑब्झर्वेशन असू शकतो, त्याने स्वतः कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेतलेला असू शकतो, त्याने काय केला, कुठला तरी एक्सपेरिमेंट केलेला असू शकतो. ठीक आहे. किंवा त्याने कुठला तरी काय केला असतो, सर्वे केला असू शकतो. हे काय झालं, त्याची स्वतःची डेटा झाली. सेकंड डेटा म्हणजे काय, ऑलरेडी अवेलेबल आहेत, म्हणजे तुमचे जर्नल्स असतील किंवा बुक्स असतील किंवा इंटरनेटवर जो डेटा अवेलेबल आहे. ठीक आहे. किंवा गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स म्हणून फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या कम्युनिटीमध्ये काय आहात, तिथे पोस्टेड आहात ॲज अ सीएचओ. ठीक आहे. ॲज अ सीएचओ तिथे पोस्टेड आहात आणि तुम्ही काय केलं आहे, तुम्ही येण्याच्या अगोदर मागच्या 2 वर्षाचा, ठीक आहे, मागच्या 2 वर्षाचा तुम्ही काय केलं, तुम्ही डेटा मागून घेतला की त्या कम्युनिटीमध्ये डायरियाचे पेशंट किती होते, हा काय केलं, तुम्ही मागच्या 2 वर्षाचा डेटा मागून घेतला. ठीक आहे. मग तुम्हाला इथं काय मिळालं, 360 लोक काय होते तिथं, त्या मागच्या 2 वर्षामध्ये लोकांना डायरिया झाला होता. हा काय मिळाला, तुम्हाला डेटा मिळाला. मग हा जो डेटा आहे तो तुम्ही काढला का नाही, कोणी काढला, मागच्या सीएचओनं काढला. ठीक आहे. तुम्ही आता तिथं आलेला आहात आणि हा डेटा कोणी काढला होता, मागच्या सीएचओनं काढला होता. पण मागच्या सीएचओसाठी हा डेटा काय झाला, प्रायमरी डाटा झाला. का? कारण त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सर्वे केले होते, स्वतः ऑब्झर्वेशन केले होते. पण तुमच्यासाठी हा डेटा कसा आहे, सेकंडरी डेटा आहे. का? कारण तुम्ही आयता जाऊन काय केलाय, गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स मधून फक्त फाइंड आउट केलाय, जो की ऑलरेडी अवेलेबल होता. त्याच्यामध्ये तुमची काय मेहनत आहे का, तुम्ही फक्त जाऊन फाइंड आउट केलेला आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः जाऊन सर्वे केला का, तुम्ही स्वतः जाऊन कोणाचा इंटरव्ह्यू घेतला का, तुम्ही स्वतः जाऊन ऑब्झर्वेशन का, नाही. तुम्ही ऑब्झर्वेशन बिलकुल केलेलं नाही. तुम्ही काय केला, जो डेटा होता तो जशाला तसा उचलून तुम्ही काय केला, त्याचा फक्त आणि फक्त अनालिसिस तुम्ही केलेला आहे. त्यामुळे तो कुठला झाला, सेकंडरी डेटा झाला. तर बघा क्वेश्चन काय म्हणते आपला, सेकंड डेटा कशाला म्हणायचं, डेटा कलेक्टेड डायरेक्टली फ्रॉम पार्टिसिपेंट. डायरेक्टली पार्टिसिपेंट मधून आला डेटा तो काय झाला, प्रायमरी डेटा झाला. ठीक आहे. डेटा ऑब्टेन्ड फ्रॉम एक्झिस्टिंग सोर्सेस लाईक बुक्स, जर्नल्स आणि रेकॉर्ड्स, हे काय झाला, सेकंडरी डेटा झाला. डेटा कलेक्टेड थ्रू एक्सपेरिमेंट, जर एक्सपेरिमेंट जर तुम्ही स्वतः केला, याचा अर्थ हा काय आहे, प्रायमरी डेटा आहे. डेटा जनरेटेड ड्युरिंग ऑब्झर्वेशन, स्वतःचं तुमचं ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे हा पण काय आहे, प्रायमरी डेटा आहे. आपल्याला सेकंडरी डेटा विचारला म्हणजे काय, ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बिफोर ऍडमिनिस्टरिंग व्हॅक्सिन द इंजेक्शन साइट शुड नॉट बी क्लीन विथ स्पिरिट बिकॉज. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, ऍडमिशन काय करायचे, व्हॅक्सिन करायचे आणि व्हॅक्सिन देण्याच्या अगोदर जी इंजेक्शन साईट आहे ती काय करायची नाही, स्पिरिटने क्लीन नाही केली पाहिजे. का नाही केली पाहिजे ते आपल्याला विचारलंय. ऑप्शन ए मध्ये बघा, इट मे कॉज हार्मफुल रिएक्शन, इट विल कॉज नेक्रोसिस, इट मे कॉज डिस्ट्रक्शन ऑफ लाईव्ह ऑर्गॅनिझम प्रेझेंटिंग इन व्हॅक्सिन, देर इज अ नो पर्टिक्युलर रिझन. त्याच्यासाठी काय, काही रिझनच नाही. तर बघा फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय करतात, एक व्हॅक्सिन देतात, तुम्ही काय करतात, एक लाईव्ह व्हॅक्सिन देत आहात. ठीक आहे. तर लाईव्ह व्हॅक्सिन देतात म्हणजे त्या लाईव्ह व्हॅक्सिन मध्ये कंटेंट काय असणार आहे, काय असणार आहे, ज्यामध्ये लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, त्यामध्ये काय असू शकतात, लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू शकतात किंवा काय असू शकतात, लाईव्ह अटेन्युएटेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू शकतात. ठीक आहे. म्हणजे अटेन्युएटेड म्हणजे काय, वीक असू शकतात. ठीक आहे, वीक. मग जर तुम्ही काय केलं, एखादी जागा आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे काय करायचं, डेल्टॉइड आहे ही, फॉर एक्झाम्पल डेल्टॉइड मसल आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, इथे काय करायचं आहे, ती व्हॅक्सिन काय करायची, ऍडमिनिस्टर करायची आणि या व्हॅक्सिन ऍडमिनिस्टर करण्याच्या अगोदर तुम्ही काय केलं, इथे असं स्पिरिटने काय केलं, क्लीन केलं. ठीक आहे. इथे स्पिरिट लावला तुम्ही आणि जेव्हा तुम्ही ही व्हॅक्सिन ऍडमिनिस्टर करायला जाणार, तिथं काय होऊ शकतं, त्या स्पिरिटमुळे जे ऑलरेडी ऑर्गॅनिझम कसे आहेत, वीक आहेत, त्याला तुम्ही काय करू शकता, किल करू शकता. ऑर्गॅनिझमला तुम्ही किल करू शकता. म्हणजे तुमची व्हॅक्सिन कशी झाली, आता इनॅक्टिव्ह झाली. ठीक आहे. इनॅक्टिव्ह म्हणजेच काय, किल्ड. ठीक आहे. इनॅक्टिव्ह व्हॅक्सिनच आपण काय म्हणतो, किल झाली म्हणतो. आणि जर तुम्ही किल्ड व्हॅक्सिन दिली तर त्या व्हॅक्सिनचा जो इफेक्ट आहे तो काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. त्याची जी इफेक्टिव्हनेस जी आहे ती काय होऊ शकते, कमी होऊ शकतो. म्हणून काय करायचं नाही, जेव्हा पण व्हॅक्सिन देतात तेव्हा व्हॅक्सिन देताना काय करायचं नाही, ती जागा आहे ती स्पिरिटने क्लीन करायची नाही. तुम्ही काय करू शकता, क्लीन वॉटरने क्लीन करू शकता किंवा काय करायचं, स्पिरिटने जर क्लीन केली तर पूर्ण ड्राय होईपर्यंत थांबायचं. ठीक आहे. जर ड्राय होईपर्यंत थांबलं तर काय होतं, खूप कमी चान्सेस असतात जिथे काय होईल, तुमची इफेक्टिव्हनेस कमी होईल. त्यामुळं एकतर तुम्ही स्पिरिट यूजच नाही करायचंय, तुम्ही काय करायचं, क्लीन सलाईन वॉटर यूज करू शकताय आणि जर तिथे व्हिजिबल डर्ट असेल साईटवर तरच तुम्ही यूज करायचे. अदरवाईज तुम्हाला कुठल्याही कंडिशनमध्ये जे आहे ते स्पिरिट यूज करण्याची गरज नाही. किल व्हॅक्सिन मध्ये आपण जनरली स्पिरिट यूज करू शकतो, पण तिथे पण जे आहे त्याची इफेक्टिव्हनेस कमी होण्याचे चान्सेस असतात. कारण कधी कधी काय होतं, तुम्ही जेव्हा इंजेक्ट करता
करता आणि जर तुम्ही ते व्यवस्थित ड्राय नाही होऊ दिलं स्पिरिट, तर त्याच्या इंजेक्शन सोबत स्पिरिट आत जाऊ शकतं आणि तिथलं जे लोकल बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम आहे त्यांना काय करू शकतं, ते सप्रेस करू शकतं. का, कारण ते स्पिरिट काय करणार, स्वतः त्या व्हॅक्सिनला काय करणार, डिफेन्स करण्यासाठी मदत करणार. ठीक आहे, म्हणजे त्या व्हॅक्सिनच्या विरोधामध्ये तुमचं स्पिरिट तिथे डिफेन्स करते, त्यामुळे बॉडी डिफेन्स करत आहे. ठीक आहे, म्हणून तिथे पण काय होऊ शकतं, प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे स्पिरिट जे आहे ते एकतर आयदर यूज नाही करायचं किंवा यूज केलं तर काय होऊ शकतं, त्याला पूर्ण ड्राय होऊ द्यायचं आणि मग नंतरच यूज करायचं. लाईव्ह व्हॅक्सिनमध्ये तर बिलकुल आणि बिलकुल स्पिरिट यूज करायचं नाही. बघा, तर फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो, इट मे कॉज हार्मफुल रिएक्शन. याच्यामुळे हार्मफुल रिएक्शन तर होत नाही, नेक्रोसिस पण होत नाही, कारण स्पिरिट हे काय बॉडीसाठी नेक्रोटिक असं वगैरे काही त्याचा प्रॉपर्टीज नाही आहेत. इट मे कॉज डिस्ट्रक्शन ऑफ लाईव्ह ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द वॅक्सिन. हे करू शकतं का, तर हो, हे करू शकतं. देयर इज नो पर्टिक्युलर रिझन नाही, कसं बाबा रिझन आहे. ऑप्शन काही असणार आहे, तर प्लस सी जे असणार आहे, काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग IV फ्लुइड्स इज द बेस्ट फॉर ट्रीटिंग अ सिव्हिअर केस ऑफ कॉलरा. एक सिव्हिअर केस ऑफ कॉलरा यांच्यामध्ये तुम्हाला कुठले IV फ्लुइड लावायचे हे विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलं आहे नॉर्मल सलाईन, रिंगर लॅक्टेट, 5% डेक्स्ट्रोज आणि 10% डेक्स्ट्रो. ठीक, त्याच्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की कॉलरा म्हणजे काय आहे. ठीक आहे, कॉलरा बद्दल आपल्याला MCQ मध्ये काय काय विचारू शकतात बघा. कॉलरा जो आहे हा होतो कशामुळे, तर होतो तुमचा व्हिब्री कॉलरामुळे. ठीक आहे, हा कसा आहे, ग्राम निगेटिव्ह आहे, मोटाईल आहे, मोटाईल बॅसिलस आहे. ठीक आहे, बॅसिलस आहे आणि याचा शेप कसा आहे, कॉमा शेप आहे. हे काय विचार, हे काय आहेत आपल्याला एवढं जे आहेत आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारू शकतात. कशाबद्दल, कॉलराबद्दल. त्यानंतर आपल्याला विचारू शकतात बाबा जो तुमचा कॉलरा आहे, ठीक आहे, त्याचा जो आहे तो इन्क्युबेशन पिरियड आजकाल कोणी विचारत नाही. ठीक आहे, ते 5 तासापासून 5 hours टू सम डेज, 5 hours टू सम डेज पर्यंत असू शकतो, पण युजली 1 ते 2 दिवसाचा असतो. ठीक आहे, युजली किती असू शकतो, 1 ते 2 दिवसाचा काय असू शकतो, इन्क्युबेशन पिरियड असू शकतो. कॉलरामध्ये काय विचारलं आपण, त्याचा पॉझिटिव्ह एजंट कुठला आहे, व्हिब्रिओ कॉलरा आहे, ग्राम निगेटिव्ह आहे, मोटाईल बॅसिलस आहे, कसा शेप आहे त्याचा, कॉमा शेप आहे. ठीक आहे, त्यानंतर याचं रूट ऑफ ट्रान्समिशन कसं आहे, जे ट्रान्समिशन होतं ते कसं होतं बघा. ट्रान्समिशन याचं कसं होतं, फिको ओरल रूटने होतं, फिको ओरल रूट. त्यामुळे जे कॉन्टॅमिनेटेड फूड आहेत, कॉन्टॅमिनेटेड वॉटर आहे, याच्यामुळे काय होऊ शकतं, त्याचं ट्रान्समिशन होऊ शकतं. त्याचबरोबर जो कॉलरा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय सिम्पटम्स, क्लासिकल सिम्पटम्स काय बघायला मिळतात, क्लासिकल सिम्पटम्स काय बघायला मिळतात आपल्याला कॉलरामध्ये, आपल्याला बघायला मिळतं राईस वॉटर स्टूल, राईस वॉटर स्टूल बघायला मिळतं. त्यानंतर ओमेटिंग बघायला मिळते. ठीक आहे, ओमेटिंग बघायला मिळते. राईस वॉटर स्टूल जे आहे तुमचे एकदम सिव्हिअर स्टेज ऑफ, त्याच्यामध्ये काय असतात, तुम्हाला पेशंटला डायरिया असतो आणि याच्यामुळे पेशंटला काय होतं, हायपोव्हॉल्युमिक शॉक होतो. कुठला शॉक होतो, हायपोव्हॉल्युमिक शॉक होतो. त्याचबरोबर काय होऊ शकतं, पेशंटमध्ये सिव्हिअर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतं पेशंटमध्ये. ठीक आहे, हे जे सगळे आपल्याला कॉलरामध्ये होऊ शकतं. मग आपण या कॉलराची मॅनेजमेंटमध्ये काय करू शकतो, एक तर फर्स्ट मॅनेजमेंट करताना आपल्याला काय बघायचं आहे, रिहायड्रेशन. पहिली प्रायोरिटी कशाला द्यायची आहे, रिहायड्रेशन मध्ये. ठीक आहे, रिहायड्रेशन करत असताना आपल्याला काय करायचं आहे, असे फ्लुइड्स द्यायचे आहेत जे की काय करतील, तुमचा हायपोव्हॉल्युमिक शॉक आहे त्याला पण ट्रीट करतील आणि तुमचा सिव्हिअर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स जो झाला आहे तो पण ट्रीट करतील. ठीक आहे, तर मग आपल्याकडे IV फ्लुइड्स मध्ये काय आहे, आपल्याकडे एकतर आपल्याकडे नॉर्मल सलाईन्स आहेत, आपल्याकडे RL आहे, आपल्याकडे डेक्स्ट्रोज आहेत. मग डेक्स्ट्रोजचा विवेक काय आहे, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे 5%, 10%, 50%, 25% हे काय डेक्स्ट्रोजचे कॉन्सन्ट्रेशन आहेत, किंवा तुमचं DNS आलं. ठीक आहे, जर आपल्याकडे NS आहे ज्यामध्ये काय नॉर्मल सलाईन आहे आणि आपल्याकडे आहे RL. तर बघा, तुमचा NS आहे तुमचा हायपोव्हॉल्युमिक शॉक ट्रीट करू शकतो, खूप चांगल्या प्रकारे ट्रीट करू शकतो, पण तुमचा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स ट्रीट करू शकतो का, नाही करू शकत. तुमचा DNS जो आहे तुमचा काय करू शकतो, बॉडीची जी ग्लुकोज डिमांड आहे ते डिमांड पूर्ण करू शकतो, हायपोव्हॉल्युमिक शॉक करेक्ट करू शकतो, पण इलेक्ट्रोलाइटला करू शकतो का, तर नाही करू शकत. मग इलेक्ट्रोलाइट कशामध्ये, आपल्या RL मध्ये आहेत. आपल्या RL मध्ये काय सर्व प्रकारचे इलेक्ट्रोलाइट, आपल्याकडे पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे. ठीक आहे, मग जर आपल्याला इलेक्ट्रोलाइट जर आपल्याला काय करायचे असतील, कनेक्ट करायचे असतील, तर आपलं फ्लुइड ऑफ चॉईस इथे काय असायला पाहिजे, फ्लुइड ऑफ चॉईस इथे आपलं काय असायला पाहिजे, तर RL असायला पाहिजे. ठीक आहे, हे झालं आपलं फर्स्ट, काय झालं, रिहायड्रेशन दिलं आपण पेशंटला. त्याच्यानंतर पेशंटला द्यायला पाहिजे काय, अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्सचा खूप महत्त्वाचा रोल आहे इथे. मग अँटीबायोटिक ड्रग ऑफ चॉईस कुठली आहे इथे, ड्रग ऑफ चॉईस आहे इथे डॉक्झीसायक्लिन. डॉक्झीसायक्लिन काय आहे, ड्रग ऑफ चॉईस आहे, कशासाठी, अँटीबायोटिक्स मध्ये. त्याच्यानंतर आपण जे दुसरी सपोर्टिव्ह अँटीबायोटिक देऊ शकतो, जसं की सिप्रो झालं आणि मेट्रो झालं. ठीक आहे, सिप्रो आणि मेट्रो यासारखे काय करू शकतो आपण, जे आहे ते सपोर्टिव्ह अँटीबायोटिक्स याच्यामध्ये देऊ शकतो. ठीक आहे,
तर आपण काय काय बघितलं कॉलराबद्दल. जो कॉलराचे एमसीक्यू जे आहेत त्याच्यामध्ये विचारू शकतात तुम्हाला, ते म्हणजे ते व्हायब्रो कॉलरा, ग्राम निगेटिव्ह, मोटाईल बॅसिलस, कॉमा शेप्ड आहे. इन्क्युबेशन पिरियडमध्ये खूप कमी क्वेश्चन विचारतात. आजकाल असं डायरेक्ट क्वेश्चन विचारतात, आजकाल अप्लाइड क्वेश्चन विचारतात. त्यामुळे असं डायरेक्ट वन लाईनर क्वेश्चन तो शक्यतो टाळला जातात. तर 1 ते 2 दिवस आहे, फक्त लक्षात ठेवा. ट्रान्समिशन जे आहे ते फिको ओरल रूट नव्हतं, त्याच्यामुळे दूषित पाणी, दूषित अन्न याच्यामधून जे आहे ते जास्त होण्याची शक्यता असते. तुम्हाला कॉलराचे जे पेशंट्स आहेत, तर जेव्हा काय तुमच्या गावामध्ये किंवा कुठली जरी एखादी यात्रा किंवा वगैरे असतात, ठीक आहे, तिथे काय असतं मास प्रोडक्शन होतं फूडचं, त्याच्यानंतर काही दिवसांनी त्या गावामध्ये जे आहे ते कॉलराची साथ खूप बघायला मिळते. त्यानंतर जे वाऱ्या वगैरे जी लोक जातात, म्हणजे असे एक महिनाभर जी वारीसाठी लोक जातात, त्यामुळे काय होतं ते जेव्हा जाताना ना ते वेगवेगळ्या प्रकारचं खूप ठिकाणचं पाणी पित जात असतात, खूप ठिकाणचं अन्न जे आहे ते वाट्याने ते खात जातात, कारण ते एका ठिकाणी थांबत नाही, ते पूर्ण चालत असतात दिवसभर, आणि त्याच्यामुळे त्यांना काय होऊ शकतं, कॉलराची लागण होऊ शकते. ठीक आहे. त्यामध्ये आपण काय बघतो, क्लासिकल सिम्पटम्स मध्ये बघतो की राईस वॉटर स्टूल असते त्याच्यामध्ये, म्हणजे जे तांदळाचे जे आपण भात जेव्हा घालतो त्याच्यावरती तांदळाची जी पेज येते ना पाणी, त्या एकदम त्या पाण्यासारखं एवढं जे पाहिजे पातळ स्टूल असतं, ज्यामध्ये त्या स्टूलमध्ये फक्त आणि फक्त पाणी असतं, बॉडीला सिव्हिअर डिहायड्रेट करून सोडतं, आणि त्याच्यामुळे बॉडी हायपोव्हॉल्युमिक शॉक मध्ये जाते. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असतात, खूप वॉमिटिंग असू शकतं पेशंटला. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आणि जे तुमचं हायपोव्हॉल्युमिक शॉक आहे ते ट्रीट करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम द्यायला लागतं, ते म्हणजे काय, रिहायड्रेशन, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग आपण काय करू शकतो, अँटीबायोटिक देऊ शकतो. त्यामध्ये अजून एक तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ते म्हणजे आहे स्टूल जे सॅम्पल आहे ते कलेक्शन करणं. स्टूल सॅम्पल कलेक्शन करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे तुमचं जे स्टूल सॅम्पल आहे तुम्ही कधी कलेक्शन केलं पाहिजे, ते केलं पाहिजे अँटीबायोटिक स्टार्ट करण्याच्या अगोदर, नाहीतर काय होतं तुमचे फॉल्स निगेटिव्ह जे आहे ते तुम्हाला रिपोर्ट बघायला मिळतात. ठीक आहे, बॅक टू द क्वेश्चन. तर बघा ह्याच्या ऑप्शन काय असणार आहे, नॉर्मल सलाईन देऊ शकतो का, नॉर्मल सलाईन आपण देऊ शकतो, पण तो फक्त काय करणार आहे, हायपोव्हॉल्युमिक शॉकच काय करणार आहे, ट्रीट करणार आहे. आपलं इलेक्ट्रोलाइट करणार आहे का, तर नाही. तर आपल्याला कुठले चॉईस करायचं आहे, बेस्ट चॉईस करायचं याच्यापेक्षा. ठीक आहे, तर नॉर्मल सलाईनला आपण काय, नॉर्मल सलाईन जे याला आपण बेस्ट चॉईस म्हणू शकतो का, तर नाही म्हणू शकत. आरएल जे आहे ते आपलं हायपोव्हॉल्युमिक शॉकला पण ट्रीट करते आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स दोन्हीला पण ट्रीट करते, त्यामुळे हे तर आपलं बेस्ट काय असू शकतं, सोल्युशन असू शकतं. तर 5% एक्स्ट्रोज आणि 10% एक्स्ट्रोज हे जे आहेत हे आपल्याला इथे काय करतात, यांना प्रायोरिटी आपल्याला देता येत नाही. तर आपल्याला प्रायोरिटी कोणाला देता येणार आहे, आरएल म्हणजेच काय, रिंगर, लॅक्टेट किंवा हार्टमान सोल्युशन. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर याच्या कॉलराच्या याच्यामध्ये तुम्ही रिहायड्रेशन आणि अँटीबायोटिक सोबत काय करू शकता, झिंक पण ऍड करू शकता. ठीक आहे, झिंक जे आहे ते पण ऍड करू शकता, जेणेकरून काय होईल तुमचे एपिसोड्स ऑफ जे डायरी आहे ते पण काय होतील, इम्प्रूव्ह होतील, आणि तुमचं इलेक्ट्रोलाइट पण काय होईल त्यामध्ये क्लिअर काय होईल, करेक्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द इन्सिजनल एरिया ऑफ द ॲब्डॉमिनल सर्जरी इज वीक, what is the possible to happen when abdominal muscle contract and increase intra-abdominal pressure? ठीक आहे, एक काय झालंय, पोस्ट ऑफ पेशंट आहे आणि त्याच्या ॲब्डॉमिनवर काय आहे, इन्सिजन्स आहेत. ठीक आहे, ॲब्डॉमिनवर इन्सिजन आहेत आणि ते काय झाले, ॲब्डॉमिनल सर्जरीचे इन्सिजन्स आहेत ते कसे आहेत, वीक घेतलेले आहेत. आणि व्हॉट इज पॉसिबल टू हॅपन वेन द इंट्रा ॲब्डॉमिनल मसल कॉन्ट्रॅक्ट, आणि मग जेव्हा ॲब्डॉमिनल मसल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट झाले आहेत आणि इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर वाढलेलं आहे, मग तुमचं इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर कशामुळे वाढू शकतं, कफिंगमुळे वाढू शकतं, ठीक आहे, स्नीजिंगमुळे वाढू शकतं, स्ट्रेनमुळे वाढू शकतं. तर याच्यामुळे काय झालं, इंटर ॲब्डॉमिनल प्रेशर वाढलेलं आहे. तर हे झाल्याच्या नंतर काय होऊ शकतं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला इव्हिसरेशन, सेकंड दिलेला आहे आपल्याला काय, डेहिसन्स, आणि थर्ड दिलेला आहे आपल्याला लॅसरेशन, आणि फोर्थ दिलेला आहे आपल्याला शेअरिंग. ठीक आहे, बघा इव्हिसरेशन कधी म्हणतो आपण, जेव्हा तुमचं जे इन्सिजन आहे या इन्सिजन मधून जर एखादा असा ऑर्गन काय येतं, बाहेर असा प्रोट्रूड येत असेल, ठीक आहे, बाहेर असा डोकावून बघत असेल, अरे मला कोणी कापलं, ठीक आहे, बाहेर येऊन जर तो बघत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इव्हिसरेशन म्हणतो. तुमचा ऑर्गन काय झाला आहे, एक्झिट झालेला आहे, ई फॉर एक्झिट. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं, ई फॉर एक्झिट कशामध्ये, इव्हिसरेशन मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, इव्हिसरेशन म्हणतो. ठीक आहे, डेहिसन्स कधी म्हणतो आपण, तुमचे जे वुंड एज आहे ते काय झाले, फक्त आणि फक्त सेपरेट झालेले आहेत. हे जे वुंड एज होते, ठीक आहे, हे काय झाले, फक्त आणि सेपरेट झालेत का, कारण तुमचे जे स्टिचेस तुम्ही घेतले ते कसे होते, वीक होते, सेपरेट झाले, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं ऑर्गन बाहेर आलं काय, ऑर्गन बाहेर आले नाही, त्याला आपण काय म्हणतो, डेहिसन्स म्हणतो. लॅसरेशन काय आहे, लॅसरेशन जेव्हा तुम्हाला ट्रॉमा होते, इंजुरी होते, ते तुम्हाला असं खर्चटलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, लॅसरेशन म्हणतो. लॅसरेशन, ठीक आहे, ॲब्रेजन आहे थोडंसं माइल्ड टाईप असतं, लॅसरेशन थोडंसं त्यापेक्षा जास्त खर्चटणे. ठीक आहे, शेअरिंग काय आहे, शेअरिंग हा फोर्स आहे, जेव्हा तुम्ही हे शेअरिंग जे आहे ते बेड सोर मध्ये खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे, बेड सोर मध्ये खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे शेअरिंग. बघा शेअरिंग मध्ये काय असतो, एक स्लायडिंग फोर्स असतो, एक प्रकारचा काय असतो, स्लायडिंग फोर्स असतो. काय होतं, जेव्हा तुमचा पेशंट जो आहे, तुम्ही असं काय केला, बेडवर ठेवलेला आहे पेशंटला. ठीक आहे, पेशंटला तुम्ही काय केलं, अशा प्रकारे बेडवर झोपवलेला आहे. पेशंट काय होतोय, तर हा जो भाग आहे तो सतत असा घासला जातो, जेव्हा पेशंट वर सरकतो तेव्हा हा भाग घासला जातो. कशामध्ये, तुमची बेडशीट आहे आणि पेशंटची बॉडी आहे, ह्याचं काय होतं, नेहमी असं घर्षण होत असतं. आणि हे घर्षण झाल्यामुळे काय होतं, जो शेअरिंग होतं, इथे जी शेअरिंग होते
ह्या शेअरिंगमुळे काय होऊ शकतं, पेशंटला बेड सोर्स होऊ शकतात. ठीक आहे, बेड सोर्स. त्याच्यामुळे एव्हिसरेशन म्हणजे काय, जेव्हा ऑर्गन बाहेर येतो. डेसन्स म्हणजे काय, ऑर्गन बाहेर येत नाही, फक्त जे वूंड एजेस काय थोडीशी एकमेकांपासून सेपरेट होतात. लॅसरेशन काय आहे, ट्रॉमा आहे, आणि शेअरिंग काय आहे, ते बेड सोर मध्ये कन्सेप्ट करायचं. इथं काय गरज आहे का त्याची, तर नाही आहे. तर इथे काय झालेलं आहे, पेशंट फक्त ॲब्डॉमिनल इंटर ॲब्डॉमिनल प्रेशर वाढलेला आहे, पण कुठल्याही प्रकारचा ऑर्गन जो आहे, इंटरनल जो ऑर्गन आहे, विसरनचे ऑर्गन आहे, ते बाहेर आलेले नाहीत. जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत त्याला आपण इव्हिसरेशन म्हणू शकतो का, तर नाही. मग इथे आपल्याला कुठेही सांगितलं का क्वेश्चन मध्ये ऑर्गन्स बाहेर आलेत म्हणून, ऑर्गन्स बाहेर आले नाहीत, फक्त काय झालं आहे, वीक आहे ॲब्डॉमिनल वॉल आणि इंटर ॲब्डॉमिनल प्रेशर वाढलेला आहे. तर फर्स्ट काय होणार आहे, तुमचं डेसन्स होणार आहे, आणि डेसन्सच्या नंतर मग इव्हिसरेशन हे त्याचं डेसन्सचं कॉम्प्लिकेशन म्हणून होऊ शकतं, जर आपण काय केलं नाही, टाइमली त्याला ट्रीट केलं नाही. ठीक आहे, म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे, आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघण्याच्या अगोदर जी आपली त्रिशूला सिरीज आहे, ही कशाची आहे, एमसीक्यू सिरीज आहे, संध्याकाळी 7 वाजता असते. ब्रह्मास्त्र सिरीज आपली जी आहे ती थिअरी प्लस एमसीक्यू आहे. ठीक आहे, ही कशी असते, संध्याकाळी 7 वाजता, दोन्ही पण काय असतात, अल्टरनेट डे असतात. त्यानंतर हे जे आहे आपला सीएचओचा 2023चा महाराष्ट्र सीएचओचा काय आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, ज्यामध्ये नागेश्वरांनी खूप चांगल्या प्रकारे अनालिसिस जे आहे ते केलेले आहे, ते पण तुम्ही बघू शकताय. हे जे तुम्हाला सगळ्या आपल्या जे युट्यूबचं पेज आहे, ते तुम्ही जर गेला, त्याचे प्लेलिस्ट आहेत प्रत्येक सेक्शनच्या. त्रिशूलाची वेगळी प्लेलिस्ट आहे, ब्रह्मास्त्राची वेगळी आहे, हा जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याची वेगळी आहे, टार्गेट सीएचओची वेगळी आहे. अशा वेगवेगळ्या आपण प्लेलिस्ट करून ठेवल्या आहे, जेणेकरून काही स्टुडंटला फाइंड करणं सोपं होईल. तुम्ही बघू शकता तिथे जाऊन. ठीक आहे. द बेस्ट रिकमेंडेड बीएमआय फॉर अडल्ट इज, आपल्याला काय विचारलंय, बेस्ट बीएमआय विचारलाय, म्हणजेच काय आपल्याला विचारलंय, नॉर्मल बीएमआय विचारलाय. तर बघा, जेव्हा आपण बीएमआय बघतोय, मला वाटतं आपण याच्या मागचं पण याच्या अगोदर पण एक क्वेश्चन घेतलेला आहे बीएमआय वर. तर बघा, जर लेस दॅन 18.5 असेल बीएमआय, तर त्याला आपण काय म्हणतो, अंडरवेट म्हणतो. त्या पेशंटला आपण काय म्हणतो, अंडरवेट म्हणतो. जर 18.5 ते 24.9 असेल, तर आपण काय म्हणतो, नॉर्मल असं आपण म्हणतो. ठीक आहे. जर 25 ते 29.9 असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरवेट म्हणतो. ठीक आहे, ओव्हरवेट म्हणतो, किंवा त्याला आपण काय म्हणतो, ओबेस कॅटेगरी 1 म्हणतो. जर 30, ठीक आहे, 30 ते जर 34.9 असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, ओबेस कॅटेगरी 2 म्हणतो. ओबेस कॅटेगरी 2 म्हणतो. आणि जर 40 पेक्षा जर जास्त असेल, ठीक आहे, 40 पेक्षा जास्त असेल, तर आपण काय म्हणतो, ओबेस क्लास 3 म्हणतो. ओबेस 3 म्हणतो, किंवा त्याला आपण काय म्हणतो, सिव्हिअर किंवा एक्स्ट्रीम ओबेस म्हणतो. एक्स्ट्रीम ओबेस असं आपण म्हणतो. तर मग नॉर्मल कुठला आहे आपल्या याच्यामध्ये, 18 ते 24.9. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठे आहे बघा, हे हा ऑप्शन बी आहे, मोर करेक्ट आन्सर असणार याच्यामध्ये असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक मिनिट हा. अरे, काहीतरी झालं होतं बाबा. मोस्ट कॉमन, नेक्स्ट क्वेश्चन, मोस्ट कॉमन ऑपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन इन HIV इन्फेक्टेड इन इंडिया इज. इंडियामध्ये काय विचारलं आपल्याला, मोस्ट कॉमन जे आहे ते ऑपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला न्यूमोसिस्टिक कॅरेनी न्यूमोनिया, सेकंड ऑप्शन दिला आपल्याला ट्युबरकुलोसिस, थर्ड ऑप्शन दिला आपला कपोसिस सार्कोमा, आणि फोर्थ ऑप्शन दिला आपला क्रिप्टोकॉकल मेनिंजायटिस. तर बघा, न्यूमोसिस्टिस कॅरेनी न्यूमोनिया जो आहे तो मोस्ट कॉमन ऑपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन आहे, पण कुठे आहे, डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये आहे. हे कुठं आहे, डेव्हलप कंट्रीजमध्ये आहे. ट्युबरक्युलोसिस जे आहे ते कुठं आहे, इंडिया सारख्या डेव्हलप, आणि काय आहे, डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जर विचारलं तर कुठलं आहे, ट्युबरक्युलोसिस. इंडियामध्ये जर विचारलं तर कुठलं, ट्युबरक्युलोसिस. जर तुम्हाला इथून पुढे HIVचं ऑपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन जर विचारलं, त्याचे दोन टाईप करून ठेवायचे. कुठलं, एक म्हणायचं इंडियामध्ये, आणि एक म्हणायचं डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये. ठीक आहे, डेव्हलप कंट्रीजमध्ये म्हणायचं. इंडियामध्ये काय म्हणायचं, मग ट्युबरक्युलोसिस म्हणायचं, त्याला ट्युबरक्युलोसिस म्हणायचं. आणि याच्यामध्ये काय म्हणायचं, न्यूमोसिस्टिस कॅरेनी न्यूमोनिया.
हे कशामध्ये म्हणायचं, डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये. इंडियामध्ये कुठला आपला ट्युबरक्युलोसिस. कपोशी सार्कोमा हे आहे का, इन्फेक्शन आहे का, आता विचारलं आहे इन्फेक्शन आहे का, नाही. तर हा काय आहे, मोस्ट कॉमन कुठला आहे, कॅन्सर आहे, कशामधला, HIV मधला. क्रिप्टोकॉकल मेनिंजायटिस आहे, हे पण बघायला मिळतं आपल्याला, पण मोस्ट कॉमन नाही आहे. हे काय नाही, मोस्ट कॉमन नाही. क्रिप्टोकॉकल मेनिंजायटिस पण आपल्याला HIV पेशंटमध्ये बघायला मिळतं ॲज अ अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन, पण मोस्ट कॉमन त्याला म्हणता येणार नाही. म्हणून मोस्ट कॉमन कुठला आहे तर ट्युबरक्युलोसिस आहे. ट्युबरक्युलोसिसमुळे HIV म्हणजे इंडियामध्ये जे HIVची मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी जी आहे ती खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर डिसीज कंडिशन, जे की तिथे काय केले आहेत, मेन्शन केले आहेत. त्यामुळे आन्सर काय येणार आहे, बी जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन फॉलोइंग विच इज नॉट अ कंपोनेंट ऑफ नॅशनल रूरल हेल्थ मिशन. खालीपैकी जे आहे ते कुठलं जे आहे ते काय विचारलं आपल्याला, नॅशनल रूरल हेल्थ मिशनचा कंपोनेंट नाही हे आपल्याला विचारलं. फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला आशा. तर आशा ही काय आहे, NRHM नॅशनल रूरल हेल्थ मिशन मधली सर्वात महत्वाची जी आहे ती फील्ड वर्कर आहे. त्यामुळे हे आपण नाही म्हणू शकतो का, तर नाही. ज्यांनी सुरक्षा योजना JSY जे आहे ते काय NRHMचा एक प्रोग्राम आहे, आपण बघितलं होतं, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीला काय केलं जातं, प्रमोट केलं जातं. इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीला प्रमोट केलं जातं. त्याचबरोबर डायरेक्ट DBT थ्रू काय केलं जातं, कॅश ट्रान्सफर केलं जातं. कुणाला देतं, कॅश दिलं जातं, एकतर मदरला दिलं जातं आणि कुणाला दिलं जाते, आशा दोघींना पण काय दिलं जातं, डायरेक्ट कॅश थ्रू पेमेंट केली जाते. कशाद्वारे, DBT द्वारे. याच्यामुळे काय होते, मॅटर्नल अँड निओनेटल दोघांची पण काय होते, मॉर्टॅलिटी कमी होते. त्यामुळे हा काय होता, JSO जो आहे तो प्रोग्राम NRHM मध्ये येतो. त्यामुळे हे पण नाही आणि हे पण आन्सर नाही आहे. लास्ट बघा, RCH प्रोग्राम हा पण NRHMच्या अंतर्गत प्रोग्राम आहे, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. अंडर 5 क्लिनिक जो आहे हा NRHMच्या अंडरचा काय नाही, प्रोग्राम नाही आहे. रादर हा कुठल्याही प्रकारचा अंडर 5 क्लिनिक जे आहे हे कुठल्याही प्रकारचा प्रोग्राम नाही आहे. ठीक आहे, अंडर 5 क्लिनिक जो आहे, अंडर 5 क्लिनिक जे आहे ते कुठल्याही प्रकारचा प्रोग्राम वगैरे नाहीये, पण हे काय आहे की वे ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी आहे. म्हणजे जे लहान मुलं असतात, जे की 5 वर्षापेक्षा कमी आहेत, त्यांना सर्व्हिस डिलिव्हरी कशी द्यायला पाहिजे हे येतं बघा. तुमचं जो ICDS आहे, तुमचा ICDSच्या अंडर पण येतं अंडर 5 प्रोग्राम. तुमचे जे MCS आहे, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ, याच्या अंडर पण येतं तुमचा अंडर 5 क्लिनिक. आता हा MCS जो आहे तुमचा काय NRHMच्या अंडर येतो. ठीक आहे, मग NRHMचा कंपोनेंट आपल्याला MCH म्हणता येतो, पण हे MCH मध्ये पण काय आहे, हे अंडर 5 क्लिनिक जे आहे ते काय की ऑफ म्हणजे सर्व्हिस डिलिव्हरी जी आहे ती कशी असायला पाहिजे, कुणासाठी, अंडर 5 क्लिनिकसाठी हे डिफाईन करतं. ठीक आहे, हे काय अंडर 5 क्लिनिक. मग अंडर 5 क्लिनिक असा वेगळा प्रोग्राम वगैरे नाही आहे. ठीक आहे, मग याचा आन्सर काय येणार आहे, सी जे आहे त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. All of the above are contraindicated indications of giving a live attenuated vaccine, viral vaccine, except खालीपैकी कुठली जी आहे ती काय नाही, कॉन्ट्रा इंडिकेशन आहे त्यासाठी, लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन देण्यासाठी, एक्सेप्ट असं आपल्याला विचारलेलं आहे. बरोबर, ऑप्शन ए काय म्हणतोय, इम्युनोसप्रेसिव्ह डिसऑर्डर्स मध्ये काय देणार नाही, आपण देणार नाही. बी म्हणतोय करंट फेब्राईल इलनेस, आणि सी म्हणतोय ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अनदर लाईव्ह वॅक्सिन, आणि लास्ट काय म्हणतोय प्रेग्नन्सी. तर बघा, इम्युनोसप्रेसिव्ह डिसऑर्डर्स जे असतात त्या डिसऑर्डर्स मध्ये आपण देऊ शकतो की नाही देऊ शकतो. बघा, आपल्याला विचारलेलं आहे एक्सेप्ट वालं. ठीक आहे, कधी देऊ शकत नाही. तर बघा, इम्युनोसप्रेसिव्ह डिसऑर्डर मध्ये आपण देऊ शकतो की नाही देऊ शकतो. करंट फेब्राईल इलनेस जर असेल तर आपण देऊ शकतो की नाही. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अनदर लाईव्ह वॅक्सिन जे आहे ते आपण देऊ शकतो नाही, आणि प्रेग्नन्सी मध्ये देऊ शकतो नाही. तर बघा, जर एखादा पेशंट काय असेल, इम्युनोसप्रेसंट असेल, म्हणजे त्याची काय खूप इम्युनिटी कमी आहे, आणि अशा पेशंटमध्ये काय करू शकत नाही, आपण लाईव्ह वॅक्सिन देऊ शकत नाही. लाईव्ह जे आहे त्या वॅक्सिन देऊ शकत नाही का, कारण त्या लाईव्ह वॅक्सिन मध्ये काय असतात, ते जे ऑर्गॅनिझम असतात ते एकतर लाईव्ह असू शकतात किंवा ते लाईव्ह अटेन्युएटेड असू शकतात. म्हणजेच काय, ते जिवंत आहेत पण काय केलं त्याला आपण थोडंसं वीक केलेलं आहे. मग जर तुम्ही लाईव्ह एखादी वॅक्सिन दिली आणि त्याची जर इम्युनिटी खूप कमी असेल, तर तुमच्या वॅक्सिनमुळे पण त्याला काय होऊ शकतो, डिसीज होऊ शकतो. का, कारण त्या वॅक्सिन म्हणजेच काय आहे, अँटीजन आहे, पॅथोजन आहे, ते काय करतो, आपण त्याला वीक करून आपण त्या आत सोडत असतो. त्याच्यामुळे आपली डिफेन्स सिस्टीम काय करते, त्याच्या विरुद्ध ऍक्ट करते आणि अँटीबॉडीज बनवते. आणि आपल्या अँटीबॉडीज जे आहे ते कसे असते, आपल्या अँटीबॉडीज त्याची मेमरी जी आहे ती आपली बॉडी ठेवत असते. मग याच्या पुढे जर आपल्याला कधी सेम इन्फेक्शन झालं तर आपल्या बॉडीकडे काय असते, एक ऑलरेडी मेमरी असते, आणि बॉडी काय करते त्याच्यासाठी अँटीबॉडीज लगेच बनवून टाकते. ठीक आहे, आणि जर तो पर्सन इम्युनो कम्प्रेसिव्ह असेल तर तुम्ही जी वॅक्सिन दिली होती त्याच्यामुळे त्याला डिसीज होऊ शकतो, म्हणून आपण देणार का, तर नाही देणार. करंट फेब्राईल इलनेस, म्हणजे जर एखाद्या पेशंटला काय असेल, फेब्राईल इलनेस आहे, म्हणजे काय पेशंटला फीवर आहे, फीवर आलेल्या पेशंटला तुम्ही जर वॅक्सिन दिली
व्हॅक्सिन जर दिली आणि त्या पेशंटला त्या व्हॅक्सिनची जर रिॲक्शन आली, ठीक आहे, व्हॅक्सिनची जर रिॲक्शन आली, तर तुम्हाला कळणार नाही की ही जी फीवर आलेली आहे ती व्हॅक्सिनच्या रिॲक्शनमुळे आलेली आहे की पेशंटची जी ऑलरेडी इलनेस जी प्रेझेंट होती ती फेब्राईल वाली त्याच्यामुळे आलेली आहे. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये पण आपण काय करायला पाहिजे, व्हॅक्सिन देणं टाळायला पाहिजे. बघा, प्रेग्नन्सीमध्ये सगळ्या लाईव्ह व्हॅक्सिन काय आहेत, कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत. सगळ्या लाईव्ह व्हॅक्सिन कॉन्ट्राइंडिकेट आहेत एक्सेप्ट तुमचं येलो फिवर. पण येलो फिवर जे आहे ते आपण रुटीनली देतो का पेशंटला, प्रेग्नन्सीमध्ये देत नाही, रुटीनली देत नाही. पण जर पेशंटला काय करायचं आहे, एखाद्या अशा ठिकाणी जायचं आहे, तो जो ठिकाण आहे तिथे येलो फिवरचे केसेस आहेत, तिथं जे आहे ते एंडेमिक डिसीज आहे. तिथला एंडेमिक डिसीज म्हणजे काय, एखाद्या बाउंड्रीमध्ये, एखाद्या कम्युनिटीमध्ये एखादा डिसीज तिथं काय असतो, नेहमी प्रेझेंट असतो. अशा ठिकाणी जर त्या पेशंटला जायचं असेल आणि ते जाणं काय आहे अवॉइडेबल नसेलच आणि तिथे जर त्या पेशंटला जायचं आहे, प्रेग्नंट आहे पेशंट, तिथे जायचं आहे, तिथे येलो फिवरची साथ आहे, तर अशा वेळेस त्या पेशंटला आपण येलो फिवरचं व्हॅक्सिन देऊ शकतो त्या प्रेग्नंट वुमनला आणि मग नंतर तिथे जाऊ शकते. ठीक आहे, पण रुटीनली आपण येलो फिवर देत नाही. तरी पण लाईव्ह व्हॅक्सिन सगळ्या कॉन्ट्राइंडिकेट आहेत, फक्त जी आहे येलो फिवर आपण देऊ शकतो. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अनदर लाईव्ह व्हॅक्सिन, तर बघा, एखादी लाईव्ह व्हॅक्सिन जर पेशंटला ऑलरेडी दिली असेल तर आपण दुसरी वेळा लाईव्ह व्हॅक्सिन देऊ शकतो की नाही, देऊ शकतो. बघा, आपण ऍट बर्थ काय करतो, आपण ऍट बर्थ ओपीव्ही पण देतो आणि आपण ऍट बर्थ काय देतो, बीसीजी पण देतो. दोन्ही पण लाईव्ह व्हॅक्सिन आहेत, आपण देतो. ठीक आहे, त्यामुळे कॉन्ट्राइंडिकेशन आहे का, तर नाही. ऑप्शन सी काय असणार आहे, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Opportunistic infection in HIV infected individuals occurs when CD4 T cells count falls below. जर CD4 काउंट जो तुमचा आहे, जे की आपण काय करतो एचआयव्हीच्या पेशंटमध्ये चेक करत असतो. ठीक आहे, एचआयव्हीच्या पेशंटमध्ये आपण CD4 काउंटवरून त्या पेशंटचे काय करत असतो, सिव्हिरिटी जी आहे किंवा व्हायरल लोड जो आहे, ठीक आहे, व्हायरल लोड आपण काय करत असतो, असेस करत असतो. आणि जेव्हा तो व्हायरल लोडच्या CD4 काउंट जर 200 पेक्षा खूप जर कमी असेल तर आपण काय म्हणतो, जो आहे तो पेशंटमध्ये CD4 काउंट खूप कमी झाला आहे, पेशंट जो आहे तो आता सिव्हिअर स्टेजमध्ये गेला आहे आणि अशा स्टेजमध्ये पेशंटला अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. ठीक आहे, त्यामुळे CD4 काउंट जर 200 पेक्षा कमी झाला असेल तर काय नाही, पेशंटमध्ये प्रोग्नोसिस बॅड आहे असं आपण म्हणतो. म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द ऍप्लिकेशन ऑफ डिसइन्फेक्टिव्ह मेजर्स आफ्टर अ पेशंट हॅज डाईड ऑर हॅज बीन डिस्चार्ज फ्रॉम द हॉस्पिटल इज. बघा, फर्स्ट ऑप्शन मध्ये आपल्याला कॉन्करंट डिसइन्फेक्शन, टर्मिनल डिसइन्फेक्शन, प्रोफायलॅटिक डिसइन्फेक्शन आणि अनाफिलॅक्टिक डिसइन्फेक्शन. बघा, कॉन्करंट डिसइन्फेक्शन कधी म्हणतो, जेव्हा एखादा वॉर्ड, एखादा युनिट जिथं पेशंट ऑलरेडी आहे, ठीक आहे, इथं फॉर एक्झाम्पल हे काय आहे, ते पेशंटची तुमच्या रूम आहे, इथं तुमच्या पेशंटची रूम आहे, आता इथं पेशंट असा इथं झोपलेला आहे बेडवर. ठीक आहे, आणि आता तुम्ही आज पेशंट ऑलरेडी तिथं आज आहे, तुम्ही गेला तिथं पेशंटचं काय केलं, तुम्ही बेड लिनन चेंज केली. ठीक आहे, बेड लिनन चेंज केली, तुम्ही काय केलं, तुझी पूर्ण जे युनिट आहे त्याला काय केलं, तुम्ही स्टराईल केलं. ठीक आहे, आणि अदर काय डिसइन्फेक्शन वगैरे तुम्ही बरंच काय काय केलं. ठीक आहे, जे पेशंटला इन्स्ट्रुमेंट यूज झाले होते तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट डिसइन्फेक्शन केले, तर आपण काय म्हणतो, कॉन्करंट डिसइन्फेक्शन म्हणतो. म्हणजे जिथं पेशंट प्रेझेंट आहे, ठीक आहे, आज तर पेशंट प्रेझेंट आहे, उद्या पण पेशंट राहणार आणि परवा पण पेशंट राहणार आणि काल पण होता आणि तुम्ही काय केलं, डिसइन्फेक्शन केलं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे पेशंट इथेच राहणार आहे, तरी पण तुम्ही डिसइन्फेक्शन केलं, तर आपण काय म्हणतो, कॉन्करंट डिसइन्फेक्शन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे पेशंटच्या ऑनगोईंग केअरमध्ये जर तुम्ही डिसइन्फेक्शन केलं तर आपण काय म्हणतो, कॉन्करंट डिसइन्फेक्शन असं आपण म्हणतो. टर्मिनल डिसइन्फेक्शन कधी म्हणतो, बघा, जर पेशंटचा डिस्चार्ज झाला असेल किंवा पेशंटची जर डेथ झाली असेल. ठीक आहे, जर तुम्ही पेशंटचा डिस्चार्ज झाल्याच्या नंतर जर तुम्ही ते युनिट सगळं क्लीन केलं तर त्याला आपण काय म्हणूया, टर्मिनल डिसइन्फेक्शन म्हणूया. किंवा जर पेशंटची डेथ झाली आणि मग तुम्ही काय केलं, हे पूर्ण युनिट काय केलं, तुम्ही डिसइन्फेक्ट केलं, तर त्याला आपण काय म्हणूया, टर्मिनल डिसइन्फेक्शन असं आपण म्हणूया. प्रोफायलॅटिक डिसइन्फेक्शन म्हणजे काय, पेशंटला एक्सपोजर होण्याच्या अगोदरच, पेशंट एखाद्या इन्फेक्टिव्ह एजंटला किंवा एखाद्या युनिटमध्ये जे आहे ते वॉर्डमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्ही काय केलं, पूर्ण जे आहे ते युनिट काय केलं, डिसइन्फेक्ट केला, तर ते काय झालं, प्रोफायलॅक्टिक डिसइन्फेक्शन झालं. तर बघा, टर्मिनल डिसइन्फेक्शन आणि प्रोफायलॅक्टिक डिसइन्फेक्शन थोडासा फरक आहे. बघा, हे तुमचं फॉर एक्झाम्पल टर्मिनल डिसइन्फेक्शन आहे आणि हे काय आहे तुमचं, इथे लिहितो मी टर्मिनल आणि हे लिहितो प्रोफायलॅक्टिक. तर बघा, हा एक पेशंट आहे, हा एक पेशंट आहे आणि हा एक पेशंट आहे. ठीक आहे, हा पेशंट जो आहे इथे ऑलरेडी ऍडमिट होता आणि या पेशंटची फॉर एक्झाम्पल काय झाली, इथे डेथ झाली. ठीक आहे, या पेशंटची काय झाली, डेथ झाली आणि मग तुम्ही काय केला, तो वॉर्ड काय केला, डिसइन्फेक्ट केला. म्हणजे या पेशंटसाठी ते कुठलं झालं, टर्मिनल डिसइन्फेक्शन झालं. कुठलं झालं, टर्मिनल डिसइन्फेक्शन झालं. आता हा जो पेशंट आहे, हा पेशंट काय झाला, तिथे ऍडमिट झाला. ठीक आहे, आता ह्या पेशंटसाठी ते काय झालं, प्रोफायलॅक्टिक डिसइन्फेक्शन झालं. कुठलं झालं, प्रोफायलॅक्टिक डिसइन्फेक्शन. असं का सर, एकदाच तुम्ही डिसइन्फेक्शन केलं आणि तुम्ही म्हणताय की मी दोन्ही पण डिसइन्फेक्शन केले, प्रोफायलॅक्टिक केलं पण टर्मिनल पण केलं. ह्या पेशंटसाठी काय झालं, ते टर्मिनल झालं का, कारण ह्याच्यासाठी टर्मिनल झालं होते, तो पेशंट मेला त्यासाठी टर्मिनल झालं. पण हे आपण काय केलं, डिसइन्फेक्शन करून टाकलं, म्हणजे ह्या पेशंट येण्याच्या अगोदर पण केलं आपण, म्हणजे काय झालं, तुमचं इथं प्रोफाईल आणि टर्मिनल दोन्ही पण झालं. ठीक आहे, या दोघांच्या मध्ये सेम आहे. अनाफिलॅक्टिक डिसइन्फेक्शन अशी कुठलीच टर्मच अवेलेबल नाही. त्यामुळे आपल्याला विचारलं बघा, पेशंट हॅज डाईड, याच्यानंतर कुठला असतं, तुमचं टर्मिनल डिसइन्फेक्शन असतं.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेगरी बॉडीज आर सीन इन. नेगरी बॉडीज जे आहेत ते कुठे बघायला मिळतात? रेबीजमध्ये, HIV मध्ये का ट्युबरक्युलोसिसमध्ये का हर्पिसमध्ये? तर रेबीज बॉडी नेगरी बॉडी कशामध्ये बघायला मिळतात? आपल्याला रेबीजमध्ये बघायला मिळतात. कुठे? न्यूरॉन्समध्ये. न्यूरॉन्समध्ये आपल्याला काय बघायला मिळतात? नेगरी बॉडीज जे आहेत आपल्याला बघायला मिळतात. HIV मध्ये नाही, ट्युबरक्युलोसिसमध्ये नाही आणि हर्पिसमध्ये नाही. ऑस्कॉप बॉडी एक असतो, कन्सेप्ट असतो. कुठली? ऑस्कॉप बॉडी. हे कुठल्या डिसीजमध्ये बघायला मिळतात हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट डिफाइन्स व्हजायनल हायड्रोसिल? व्हजायनल हायड्रोसिल खालीपैकी कुठलं जे आहे ते बेस्ट डिफाइन करतं? अ कलेक्शन ऑफ फ्लुइड इन द ट्युनिका व्हजायनालिस सराउंडिंग द टेस्टिस, a swelling of the vaginal canal of females, herniation of bowel loops into the scrotum आणि इन्फेक्शन ऑफ द एपिडायमिस कॉझिंग पेनफुल स्वेलिंग. याच्यापैकी कुठलं जे आहे ते व्हजायनल हायड्रोसिलला डिफाइन करतं हे आपल्याला विचारलं आहे. याचा आन्सर तुम्ही मला काय सांगायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. ज्यासाठी काय असणार आहे? हा होमवर्क असणार आहे. तर हे जे आजचा जो आपला CHOचा एपिसोड आहे इथेच आपला संपला असं मी जाहीर करतो. आणि अभ्यास करत राहा, नोट्स बनवत राहा, डिस्ट्रॅक्शन्सच्या मागे जाऊ नका प्लीज, आणि रिव्हिजन करत राहा. तुमचं जे आतापर्यंत सगळे झालेले आहेत त्या प्रत्येक पोर्शनला एकदा रिवाइज सुरू करा. तुमचा जो डेली तुमचा रुटीन जो आहे त्याच्यामध्ये तुमचा रुटीन जो आहे तुम्ही काय करा, 80-20 मध्ये किंवा 80-20 मध्ये डिवाइड करा किंवा 90-10 मध्ये डिवाइड करा. सर आता तुम्ही म्हणाल सर 80-20 आणि 90-10 करायला कशाला आणलं परत? अगोदरच आम्हाला खूप त्रास होतो त्याचा. तर 80-20 किंवा 90-20 का म्हणतो मी? याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही दररोज तुमचा न्यू पोर्शन घ्यायचा. ठीक आहे, न्यू पोर्शन. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही मेड सर्च सुरू केला असेल तर मेड सर्च मध्ये तुम्ही आता नवीन जे वाचत जाते 80% ते 90% वाचायचं. आणि तुमचा जो 20% किंवा हा जो 10% जो वेळ तुमचा ठेवलेला आहे याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही आतापर्यंत जेवढं वाचलं त्याला रिवाइज करायचं. ठीक आहे. तुम्हाला नवीन कन्सेप्ट वाचायला जास्त वेळ लागतो, पण ऑलरेडी जे झाले ते वाचायला तुम्हाला काय लागतो? कमी वेळ लागतो. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला नोट्स पण सांगितलं कशा ठेवायच्यात, स्वीट अँड सिंपल. खूप छोट्या नोट्स ठेवायच्या जेणेकरून काय तुमच्या रिव्हिजनसाठी हेल्प होईल. नोट्स या कधीही तुमच्या रिव्हिजनसाठीच कामाला आल्या पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला नोट्स मधून परत तुम्हाला वाचायचं का नाही, तुमच्यासाठी तसे बुक्स भरपूर अवेलेबल आहेत मार्केट्समध्ये, पण रिव्हिजनसाठी तुम्हाला तुमच्या नोट्सच कामाला येणार आहे. त्यामुळे तुम्ही हा 80-20 किंवा 90-10 हा क्रायटेरिया वापरू शकता. मी स्पेशली 90-10 वापरायचो. माझ्या दिवसाचा मी फॉर एक्झाम्पल मी जर 10 आवर्स स्टडी करणार असेल तर मी 9 आवर्स नवीन आणि 1 आवर जो आहे तो माझं मागचं जे राहिलेलं आहे, जे झालेलं आहे मागचं, त्याला रिवाइज करण्यासाठी वापरायचो. आणि हा दररोज 1 तास द्यायचा दररोज. ठीक आहे. तर काय होईल, तुमचं पुढचं पाठ आणि मागचं सपाट होणार नाही. ठीक आहे. तर आपला एपिसोड आपण इथेच कन्क्लूड करूया आणि भेटूया पुन्हा आपल्या पुढच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू.